सुस्वागतम. ग्रंथाली प्रतिभांगणच्या या प्रतिभांगण गप्पा कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमात ज्यांच्याशी संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत त्या माधव जोशी यांच्या माझी कॉर्पोरेट दिंडी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभामध्ये मी महेश खरे ग्रंथालीतर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. काय असतं की अजून या वास्तूमध्ये याचं औपचारिक उद्घाटन व्हायचं आहे आणि त्यामुळे छोटे छोटे कार्यक्रम करून एक इंग्रजीमध्ये हाऊस वॉर्मिंग म्हणतात तशा प्रकारे आम्ही या वास्तूमध्ये राबता वाढावा, जास्तीत जास्त वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना इथे येण्याची एक सवय व्हावी, वहिवाट पडावी अशा आणि आम्ही छोटे कार्यक्रम आता इथे करतोय. त्यानंतर इथे अनेक प्रकारच्या कार्यशाळा, अनेक प्रकारची वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी इथे येऊन वेगवेगळे इथे सांस्कृतिक हे एक चलनवलन असलेलं केंद्र होईल असा आम्हाला विश्वास आहे. पण त्याआधीचा हा कार्यक्रम आहे आणि अजून काही मंडळी येणं अपेक्षित आहे, पण म्हणून आपण थोडा वेळ थांबलो होतो. पण पाऊस आला नाही तशी ती मंडळी पण येत आहेत, म्हणून आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तर मी माधव जोशी आणि त्यांना बोलतं करणारे चंद्रशेखर नेने या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी पुढे स्थानापन्न व्हावं. ही सगळी वास्तू किंवा हा जो उपक्रम किंवा ह्याच्या मागे ग्रंथालीचा गेला 40हून जास्ती वर्षांचा प्रवास आहे. ग्रंथाली एक वाचक चळवळ आहे. तर त्याचे विश्वस्त श्री प्रभाकर भिडे हे थोडक्यात ग्रंथालीच्या बद्दल सुरुवातीला सांगतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथालीबद्दल अनुभव व्यक्त करा. व्यासपीठावरील माननीय श्री नेने साहेब आणि माधवराव जोशी ते जमलेल्या तुमच्या सर्व रसिक श्रोत्यांना या संवादरूपी कार्यक्रमामध्ये ग्रंथालीतर्फे मनापासून स्वागत. गेली 40 वर्ष ग्रंथाली हा उपक्रम चालू ठेवते. ग्रंथालीचे अतिशय मर्यादित उद्दिष्ट सुरुवातीपासून ठेवलेलं आहे आणि मी फॉर्च्युनेटली मला त्यातले 35 वर्ष मी ग्रंथालीमध्ये बरोबर आहे. त्यामुळे यांचे पूर्वीचे जे ट्रस्टी होते त्यांचे उपक्रम आणि आत्ताचे उपक्रम हे सगळे मी विटनेस असल्यासारखं आहे. तर सुरुवातीला जी झालं तुम्हाला जास्ती माहिती नाही त्याविषयी 5 मिनिटात मी सगळं सांगणार. सुरुवातीला आमच्या असं लक्षात आलं की तळागाळातली जी माणसं आहेत ते जे जीवन करतायत ते इतर समाजाला माहिती नाही. त्या ग्रंथालयाचे उद्देश कधीच त्याच्यापासून 4 पैसे कमवावे पुस्तक प्रकाशनापासून असा उद्देश कधीच नव्हता. तर आपल्या सर्व समाजाचं जीवन आहे ते इतर लोकांना कळावं. त्यामुळे आमची तुम्ही सुरुवातीची जी पुस्तकं बघितली असाल ती बलूत आहे, उपरा आहे, आम्ही आमचे बाप, ते तळागाळातले लोक काय जीवन करतायत ते इतर समाजाला कळावं. तर त्याच्यातून काही प्रगती निष्पत्ती व्हावी, एकमेकांशी संबंध यावा ह्या उद्देशाने काढली. पण पुढे आम्ही जशी वेगवेगळी पुस्तकं काढली, चिकार आत्मचरित्र, मग काही आरोग्याविषयी पुस्तकं, आता डॉक्टर रामाणेंचं जॉईंट स्वर्ध पुस्तक, अशी विविध पुस्तकं निर्माण केली. आता आज जे यांचा संवाद आहे तर माधव जोशी डोंबिवली राहतात, सुदैवाने मीही डोंबिवली राहतो, त्यांचा माझा परिचय आहे. तर मला त्या पुस्तकाविषयी मी जास्ती काही बोलणार नाही. मला 1-2च गोष्टी जेवढ्या आवडल्या त्या मी फक्त 2 मिनिटात सांगणार आहे. सर्वजण ते पुस्तक वाचलं, हातात घेतलं की ठेवत नाही. कारण का ही एक जिवंत अनुभव त्याच्यामध्ये आहे. ही एका कर्तृत्ववान माणसाची कहाणी आहे. त्याच्यात मला एकच प्रसंग फक्त मी सांगणार आहे की ते ज्योतिर् बसू म्हणून जे पश्चिम बंगालचे 24 वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्याशी यांचा काही कामानिमित्त संपर्क आला. हल्दिया पेट्रोल नावाचा एक प्रोजेक्ट होता. तर त्या प्रोजेक्ट संबंधी यांना त्यांच्याला भेटायचं होतं. तर त्यांनी यांना स्वतः बोलवलं. मी जर कलकत्त्याला कधी गेला असाल तर कलकत्त्याला तिथे एक रायटर बिल्डिंग म्हणून ब्रिटिशांनी 200 वर्षापूर्वी सरकारी सचिवालयाची फार सुंदर आणि मोठी बिल्डिंग बांधली. तिथे ते ऑफिसमध्ये बसले ते. तर तरी ते 24 वर्ष मुख्यमंत्री होते आणि कम्युनिस्ट होते, तरी त्यांना बंगालमध्ये उद्योजक यावे आणि बंगालचा विकास व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. तर त्यांनी यांच्या कंपनीच्या लोकांना यांना बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि अतिशय ते हे याच्या अगोदरच मुख्यमंत्री ते येऊन बसले होते आणि चर्चा केल्यानंतर पुन्हा दारापर्यंत सोडायला आले आणि मग त्यांच्या सेक्रेटरीला सांगितलं की यांना गाडीपर्यंत सोड.
इतके चांगले मुख्यमंत्री यांचा संवाद इतका चांगला झाला आणि याच्याशी इतके चांगल्या चांगल्या लोकांचे असे त्या कितीतरी रतन टाटापासून अनेक पुस्तकांच्या अनेक लोकांचे अनुभव त्याच्यामध्ये त्याविषयी ते सगळं संवादामध्ये उलगडतीलच. तर त्याविषयी मी काय बोलत नाही. आता ग्रंथालयाविषयी ते आता जे नवीन उपक्रम आहेत त्याच्याविषयी फक्त सांगतो की ग्रंथालयाचे आता 2 वर्ष कोविड असल्यामुळे जरा लोकांशी संपर्क एकदम कमी झाला होता. तर लोकांशी संपर्क येण्याकरता कारण संवादात्मक पुस्तकाचा खप वाढणार आहे. तर ग्रंथालय ग्लोबल सफर म्हणून एक आम्ही उपक्रम महिन्यातनं 2 वेळा करतो. ते एक राजीव श्रीखंडे म्हणून आहेत. तर ते इंग्लिशमध्ये जी चांगली पुस्तकं आहेत त्याची मराठी लोकांना ओळख व्हावी आणि त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून आम्ही ते ग्रंथालय वॉच म्हणून तुम्ही जर YouTube चॅनलवर ग्रंथालय वॉच असं केलं तर त्याच्यावर त्या राजीव श्रीखंडेचे ओळख करून देताना तुम्हाला दिसतील. दर महिन्यातून दर शनिवारी 2 कार्यक्रम करतो. त्याशिवाय साहित्याच्या पारावर म्हणून फार सुंदर कार्यक्रम करतो. ग्रंथालयाची वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित करते किंवा इतर लोक जी पुस्तकं प्रकाशित करतात तर त्याची लोकांना माहिती व्हावी किंवा त्याच्या मागे लेखकाची प्रेरणा काय असावी त्याच्याकरता त्या ग्रंथालयाच्या पारावर लेखकाची आणि एक चांगल्या वाचकाची अशी मुलाखत घेतली जाते. मला वाटतं माधवराव जोशींवर त्याच्यामध्ये कार्यक्रम झाले आणि साहित्याच्या पारावर त्याच्यातून आपोआप ते लेखक काय लिहितो आणि वाचकाला ते का आवडतं हे सगळ्या लोकांना कळतं. त्याच्यानंतर मराठीचं चांगली पुस्तकं लोकांना माहिती व्हावी म्हणून संजीवनी खेर या ज्या प्रसिद्ध लेखिका आहेत त्याही महिन्यातून 2 कार्यक्रम करतात. मराठीची नवीन नवीन चांगली पुस्तकं हल्ली दरवर्षी साधारण 1200 ते 1500 नवीन मराठी पुस्तकं येतात. आपल्याला त्यातली फक्त 50-100 माहिती असतात. तर इतर पुस्तकांची ओळख व्हावी याच्याकरता तोही कार्यक्रम आम्ही ग्लोबल साहित्य सफर मराठी असा करतो. शिवाय शब्दरुची म्हणून मासिक आहे त्याच्यामधून करंट गोष्टी घडणाऱ्या आणि साहित्यातल्या ऍक्टिव्हिटी अशा त्याच्यामध्ये त्या विविध आर्टिकल असतात. माझ्या जो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शब्दरुचीचे मेंबर व्हावं. वर्षाला 300 रुपये वर्गणी आहे. त्याच्यामध्ये दिवाळी अंक आणि 2-3 विशेष अंक आम्ही काढतो. तर असे ग्रंथालय विविध उपक्रम करून वाचकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते. तर त्याला सगळ्या वाचकांनी प्रतिसाद द्यावा एवढीच विनंती करतो. माझी वाणी विराम देऊन थांबतो. स्वतः गावोगाव फिरून स्टॉलवर उभं राहण्यापासून सगळी कामं केलेली ही सगळी म्हणजे ही चळवळ आहे आम्ही म्हणतो ती त्याच उद्देशाने म्हणतो. ग्रंथालयाने आजपर्यंत 1200हून अधिक पुस्तकं काढली आणि त्यातली 70 ते 80% लेखकांची पहिली पुस्तकं होती. नव्या लोकांना लिहिण्याची संधी देणं विशेष मला इथे नोंदवावंसं वाटलं. आजचा हा कार्यक्रमाकडे आपण आता वळतो. तर आजच्या दोन्ही मान्यवरांचा आपण सत्कार करण्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने आणि ग्रंथालयाच्या वतीने मोहन गोरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी माधव जोशींना पुस्तक भेट घेऊन त्यांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाच्या आठवण सरांना चहा घेताना रोज येत राहावी अशी आणि भेटवस्तू एक होती. गोरे सरांचं वय फक्त 80 वर्ष आहे. त्यांच्या एकूण आता जो गप्पा झाल्या त्यावरून त्यांचं वय फक्त 24 आहे असं मला वाटतं. याशिवाय इथे ज्ञानेश चांदेकर आहेत आलेले. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी चंद्रशेखर नेनेंचा सर्वांच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करावा. धन्यवाद. माधव जोशींच्या बद्दल आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. अधिक माहिती मुलाखतीमधून होणार आहे, पुस्तक वाचून सुद्धा होणार आहे. पण चंद्रशेखर नेनेंबद्दल थोडक्यात मी त्यांना मगाशी गप्पा मारताना म्हटलं की तुमचा अल्प परिचय करून देणं किती कठीण आहे. कारण इतक्या पैलूंविषयी आणि इतके हरहुन्नरी म्हणता येईल असं व्यक्तिमत्व हे आहे आणि त्याबद्दल थोडक्यात सांगायचं ही फारच म्हणजे माझीच परीक्षा आहे. म्हणजे मूळचे इंदोरचे आणि बडोदा आणि असे भरपूर भटकंती झालेले नेने साहेब केनिया, कुवेत अशा आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचा अनुभव मुळात ते IT क्षेत्रातले आहेत आणि
IT क्षेत्रातल्या दोन खास आपल्या सगळ्यांना सांगायला छान वाटतंय मला आणि त्यांच्याही दृष्टीने त्या अभिमानाच्या गोष्टी आहेत. भारतातलं पहिलं मोबाईल प्रीपेड कार्ड जे आलं त्या येण्यामध्ये यांचा मोठा वाटा होता आणि पहिलं विमान कंपनीचं जे तिकीट निघालं त्याच्यामधला सुद्धा IT चा जो सगळा महत्वाचा वाटा होता तो नेने साहेबांचा होता. अजून मला खूप म्हणजे आनंद वाटला आणि आश्चर्य वाटलं की वयाच्या 65व्या वर्षी ते LLB झाले आणि आता ते कायदेविषयक म्हणजे अधिकृतपणे तज्ज्ञ म्हणून IT प्रमाणे सल्ला देऊ शकतात. CNN न्यूज 18च्या रेग्युलर ते पॅनलिस्ट आहेत. त्यांच्या अनेक चर्चासत्रांमध्ये ते विशेष महाराष्ट्रावरच्या सर्व याच्यामध्ये ते आपण त्यांना छोट्या पडद्यावरही बघितलं असेल आणि मराठीची जय महाराष्ट्र, झी 24 तास, IBN लोकमत आणि हिंदी मधली इंडिया TV, न्यूज नेशन अशी अनेक जी लोकप्रिय वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांमध्ये सुद्धा त्यांना मान्यवर पॅनलिस्ट म्हणून बोलवलं जातं. अशा व्यक्तिमत्वाकडून आज माधव जोशींना बोलतं केलं जाणार आहे हा खरोखरीच आमच्या दृष्टीने आनंदाचा भाग आहे. त्यामुळे मी फार नमनाला ऑलरेडी घरावर तर आपण ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पण जमलोय तोही आपण आता आधी कार्यक्रम करूया आणि मग पूर्ण गप्पा मनात ठेवूनच आपण इथून निघू अशा याने आधी आपण प्रकाशन सोहळा करूया. आनंदाची गोष्ट म्हणजे प्रकाशनासाठी ज्यांचे हात लाभले ती सुद्धा एक खूप मोठी व्यक्ती आहे. श्री सचिन केळकर इथे आज आलेले आहेत. एशिया पॅसिफिक जपानचे ते हेड डेव्हलपर आहेत. त्यांनी कृपया इंटेल कंपनीचे त्यांनी कृपया ह्या पुस्तकाचं दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करावं. धन्यवाद सर. धन्यवाद. मला आज इथं बोलवल्याबद्दल. ऍक्च्युली मला काही कल्पना नव्हती की प्रकाशन वगैरे करायला लागेल, पण हरकत नाही. जोशी सर आम्हाला असेच नवीन नवीन मार्गदर्शन करत राहतात. त्यांची माझी ओळख अतिशय आपण म्हणतो की व्हर्च्युअल कट्ट्यावरचीच आहे, पण त्यांनी आवर्जून मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे नक्कीच आभार. एक वाचक म्हणून मला नक्कीच पुस्तकांच्या दुनियेमध्ये रमायला आवडतं आणि ग्रंथालयासारख्या संस्थेबद्दल नक्कीच माहिती आहे. यापुढेही त्यांच्या ज्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आहेत त्याचा मला नक्कीच सहभाग घ्यायला आवडेल. एक वाचक म्हणून एका पुस्तकाच्या कार्यक्रमाला येण्यासारखं नवीन म्हणजे चांगलं सुख नाही असं मी समजतो. धन्यवाद. नमस्कार. व्हेरी व्हेरी गुड इव्हिनिंग टू ईच वन ऑफ यू. मुद्दा इंग्लिशमध्ये सांगितलं कारण आपल्याकडे शुभ संध्याकाळी तितकंच असं छान समर्पक वाटत नाही म्हणून. आजचा हा फार चांगला योग आहे की इतक्या चटकन इतक्या चांगल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघणं आणि त्यातनं चांगला योग म्हणजे माधव जोशी जो माझा अगदी घनिष्ठ मित्र आहे त्याच्याशी संवाद साधायला मला बोलवलं जाणं त्याबद्दल मी ग्रंथालयाचे धन्यवाद. आणि या साधारण मुलाखत किंवा आपण जे करतोय संवाद आहे त्या संवादाची एक रूपरेषा अशी ठरवली मी की पुस्तक आपण सगळे वाचणारच आहोत. ज्यांनी अजून घेतलं नाही ते घेतील, ज्यांनी घेतलंय त्यांनी वाचलेलं असेल, पण त्या पुस्तकाच्या एक तर रचनेबद्दल थोडं, नंतर तो माधव जोशी या सद्गृहस्थाच्या माइंडसेट ज्याला आपण म्हणतो त्यांच्या मनात मनोरचनेबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया आणि काही काही गोष्टी ज्या पुस्तकात आल्या नाही त्याबद्दलही आपण थोडं जाणून घेऊया. मी इथे का बसलेलो आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे माझं एक भाग्य फार चांगलं की 3.5 वर्ष मी आणि माधव एकाच कंपनीत काम करायचो आणि आम्ही लंच बडीज ज्याला म्हणतात आम्ही रोज म्हणजे 5 दिवस आठवड्याचे एकत्र जेवण घेत असो. तर त्याचा अगदी फार सुखद आठवणी अजूनही आमच्या मनात. सुरेखा वहिनींच्या आजचं उत्तम खाणं सुद्धा आम्ही जेवण केलेलं आहे. तर तो आमचा ऋणानुबंध आणि त्याच्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट राहिलेलाच आहे. आणि हे पुस्तक वाचताना क्षणोक्षणी जाणवतं की या माणसाने कॉर्पोरेट लाईफ किती जिद्दीने जगलेलं आहे. तर त्याबद्दल आपण त्यांना थोडंसं बोलतं करूया. सुरुवातीलाच मला विचारायचं आहे की पालघर सारख्या एका लहान कोकणातल्या गावातनं आपण मुंबईला आला तर तो ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे किंवा मी तुला म्हणतो मला तुम्ही वगैरे फॉर्मल होतो तर हा ट्रान्सफॉर्मेशन बद्दल आम्हाला जरा सांग. एक सर्वप्रथम म्हणजे मी माझंही भाग्य समजतो
की चंद्रशेखर नेने जे माझे जवळचे मित्र आहेत ते माझी मुलाखत घेतात आणि सचिन केळकर यांची मला वाटतं गेले काही आठवडे ओळख झाले. एक पुस्तक प्रेमी म्हणून एक 250-260 यांचा ग्रुप आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि फेसबुक ग्रुप आहे की ज्याच्यावरती दररोज एका पुस्तकाचा परिचय दिला जातो. गेली 750 दिवस हा अविरत हे कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यावरती दुपारी 4 वाजेपर्यंत चर्चा असते त्या पुस्तकाबद्दल आणि 4 नंतर फ्री टाइम असतो, कुणी काही टाकू शकतं. तर त्यामुळे त्या ग्रुपमुळे त्यांची माझी ओळख झाली आणि आज त्यांच्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. पालगड बद्दल जर बोलायचं असेल तर पालगड हे गाव म्हणजे कोकणातलं जरी म्हटलं तरी आम्हाला समुद्र किनारा 40 किलोमीटरवरती आहे. त्यामुळे कोकण फक्त नावापुरते. साने गुरुजींचं हे जन्मगाव, तर त्यामुळे थोडंफार ग्लॅमर त्या याला गावाला थोडंफार होतं की ज्यांना साने गुरुजींबद्दल माहिती आहे आणि आदर वाटतो असे लोकांच्याकडे होतं. आणि लहानसं हे गाव आहे आणि ह्या ठिकाणून आम्ही ज्या वेळेला म्हणजे मुंबईला येण्याच्या मागची जी प्रेरणा होती ती माझ्या आजोबांची होती. म्हणजे अक्षरशः तो व्हीप होता की आमच्या गावाला एक 50 ते 60 वर्ष दुकान होतं आणि गावातलं दुकान म्हणजे त्याच्यात किराणा माल असायचा, स्टेशनरी असायची, काही वर्ष कापडही त्याच्यामध्ये आम्ही ठेवायचो आणि त्याच्यामध्ये माझे काका आणि वडील दोघं जण काम करायचे. तर माझ्या आजोबांची एक दूरदृष्टी होती की त्यांनी सांगितलं होतं हे दुकान वगैरे हे आता काही वर्ष येते ठीक आहे, पण पुढच्या पिढीने हे दुकान आहे म्हणून कोकणात कुणीही राहायचं नाही, प्रत्येकाने मुंबईला जायचं, स्वतः नोकरी करा आणि शिका आणि त्यानंतर तुम्ही गावाशी फक्त तुमचा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे संबंध राहील, कुणीही गावाला राहायचं नाही. आणि दुसरं त्याच्या मागचं होतं की ते सांगायचे की जो गावाला राहील त्याचं कधीही लग्न होणार नाही, म्हणजे तो गर्भशा म्हणून त्याच्यावरती होईल. तर त्यामुळे आम्हाला गावाला राहणं हा पर्यायच नव्हता. त्यामुळे मी तर बाकी सर्व म्हणजे SSC झाल्यानंतर माझे चुलत भाऊ किंवा काका SSC झाल्यानंतर बाहेर पडले. मी मात्र 7वी झाल्यानंतरच मी डोंबिवलीला आणि त्याच्या आधी 2 वर्ष जोगेश्वरीला आलो. तर त्यामुळे आम्हाला इलाज नव्हता, पण त्याच्याबद्दल दुःख मात्र निश्चित नाही. आणि आजोबांबद्दल एवढा आदर होतो की मी ज्यावेळेला 2000 साली माझा ट्रस्ट काढला, चॅरिटेबल ट्रस्ट काढला, त्याला आजोबांचं नाव होतं नारायण आणि आजीचं नाव लक्ष्मी. मी लक्ष्मी नारायण संस्था म्हणून त्याला नाव दिलं त्या ट्रस्टला. पण म्हणजे आजोबांनी दूरदृष्टीने तुम्हाला पाठवलं, त्याचा फायदा पुढे समस्त शहरवासियांना झाला. तुम्हाला तर झालाच, पण शहरवासियांना झाला. आणि तुमचं भाग्य म्हणून त्यावेळेला एकच व्हीप होता. आता सगळी परिस्थिती असती तर पंचायत झाली असती. 7वी नंतर तुम्ही इकडे आला आणि त्याच्यानंतर मग तुला इथे शालेय शिक्षण आधी जोगेश्वरीला झालं, पण नंतर मग पोद्दार कॉलेजामध्ये ऍडमिशन घेतलीस. तर पोद्दार कॉलेजातल्या काही आठवणी आहेत का? कारण काही गोष्टी म्हणजे याच्यात वास्तविक तर इतक्या गोष्टी केल्यास पोद्दार कॉलेजात, शिकलास कधी असं वाटतं? पोद्दार कॉलेजमध्ये माझे मित्र आनंद पत्की या ठिकाणी आम्ही दोघे जण 4 वर्ष या ठिकाणी पोद्दार कॉलेजमध्ये होतो. पोद्दार कॉलेजमध्ये एक काय ही होती की त्याला सिडनेम आणि पोद्दार ही 2च म्हणजे कॉमर्सच्यासाठी होते आणि डोंबिवलीला जवळचं माटुका स्टेशन म्हणजे त्यामुळे सिडनेमचा विचार न करतात आणि सिडनेम मला वाटतं सकाळचं कॉलेज होतं त्यावेळेला. तर त्यामुळे डोंबिवलीकर सर्व पोद्दारला यायचे किंवा रुईयाला, म्हणजे जर आर्ट सायन्सला असेल तर रुईयाला यायचे आणि तर त्यामुळे पोद्दारला आलो. त्यावेळेला इंटरनंतर आम्हाला राम पटवर्धन जे सत्यकथाचे आणि मौचे संपादक होते ते आम्हाला मराठी शिकवायला होते. त्यानंतर आम्हाला आमचे प्रिन्सिपॉल गोपू पालेकर होते जे त्याच कॉलेजमधल्या ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून लागले आणि प्रिन्सिपॉल झाले. नंतर पुढची काही वर्ष आम्हाला प्रभुराम जोशी होते, ते आमचे प्रिन्सिपॉल होते. तर त्यामुळे एक समृद्ध परंपरा होते. आमचं मराठी वाङ्मय मंडळ होतं हे अतिशय समृद्ध होतं. त्या मराठी वाङ्मय मंडळामध्ये मी त्यावेळेला जॉईंट सेक्रेटरी होतो आणि आमच्याकडे त्यावेळेला आमचे जे तिथले कॉलेजमधले लीडर होते ते वसंत डावखरे, म्हणजे जे नंतर ठाण्याला महापौर झाले, त्याला वसंत डावखरे त्यावेळेला त्या ठिकाणी स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या ठिकाणी होते. आणि पोद्दार कॉलेजमध्ये आम्ही त्या ठिकाणी काय काय केलं किंवा काय काय केलं नाही. पोद्दार त्यावेळेला गिधाड आणि सखाराम बाइंडरमुळे
ते विजय तेंडुलकर अतिशय वादग्रस्त झाले होते. त्यांच्या घरावरती त्यांना धमक्याचे फोन यायचे, घरावरती दगडफेक किंवा अशी केली जायची वगैरे. त्यावेळेला ते लोकसत्तेमध्ये सहसंपादक होते, रना लाटे संपादक होते, विद्याधर गोखले होते, बाजूलाच विजय तेंडुलकर बसायचे. आणि त्यांचं आम्ही पोद्दाराच्या स्टेजवरून मराठी वाङ्मय मंडळातर्फे 300 प्रश्न काढले होते. आणि तेंडुलकरांची पहिली प्रकट मुलाखत आम्ही मराठी वाङ्मय मंडळातर्फे पोद्दारला घेतली. त्याच्यानंतरची कडी म्हणजे रोशन सातारकर. रोशन सातारकर यांचा कार्यक्रम आम्ही पोद्दारच्या स्टेजवर केला. जबरदस्त टीका झाली. पालेकरांना शिक्षण प्रसारक मंडळ पुणे यांनी जाब विचारला, पण ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आणि रोशनभाईंबद्दल सुद्धा एक सांगायला पाहिजे, त्या कार्यक्रमाला तयार झाल्या कारण आमचे वसंत डावखोरे हे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पीए होते. तर त्यामुळे रोशनभाई सातारा सांगितलं कुठलाही पैसे न घेता मी कार्यक्रम करीन आणि एकही वंगाळ शब्द माझ्या तोंडून येणार नाही. आणि त्यांनी खरोखर त्यांनी कार्यक्रम केला. एकही कुठलाही म्हणजे पानसट किंवा असा कुठलाही विनोद हा नाही. पुढच्या रांगेमध्ये सर्व प्रतिष्ठित लोक, कॉलेजचे प्रिन्सिपॉल आणि सर्व रुईयाचेही स्टाफ होता, पण कुणालाही एकाही शब्दाने त्याच्याबद्दल म्हणजे कुठेही ऑब्जेक्शन घेण्यासारखं नव्हतं. अतिशय छान कार्यक्रम झाला तो. हे 2 कार्यक्रम आम्हाला पोद्दारमध्ये आठवण्यासारखे. त्याच वेळेला दुष्काळ 1971 साली महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. आणि आमच्याकडे पन फुटाणे म्हणून आमचे एक सर होते, ते आम्हाला नगर जिल्ह्यामध्ये घेऊन गेले होते. आणि आम्ही त्यावेळेला नगर जिल्ह्याचा सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हे केला. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारची दुष्काळ निवारण समिती होती, ज्याच्यावर शरद पवार सुद्धा होते. ते त्यावेळेला नुकतेच राज्यमंत्री झाले होते. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन वांचू श्रीश्री माळ होते, अरविंद भाई मफतलाल होते. त्यांची सुकडी त्यावेळेला गाजली होती की दुष्काळामध्ये सुकडी हे खाणं त्यांनी दिलं होतं. तर त्या महाराष्ट्र सरकारच्या समितीवर पण मी होतो. आणि नंतर परत एकदा नगर जिल्ह्यात मी आणि श्रीश्री माळ आमच्या दोघांच्याकडे नगर जिल्हा दिला गेला होता. आणि त्या नगर जिल्ह्यामध्ये फिरलो आम्ही. श्रीश्री माळ हे एक मुरलेले गृहस्थ होते ह्या सर्व याच्यामध्ये. मी मात्र विद्यार्थी असल्यामुळे माझे जरा डोळे जास्त उघडे होते. आणि मी त्या नगरच्या प्रवासानंतर लोकसत्तेमध्ये 2 घणाघाती लेख लिहिले होते की याच्यामध्ये खोटी हजेरी लावून या ठिकाणी कंत्राटदार पैसे मधल्यामध्ये हे करतात. आणि त्या लोकसत्तेमध्ये 2 लेख आल्यानंतर त्या कंत्राटदारांच्या वरती ऍक्शन घेतली गेली आणि ते एक जरा प्रकरण गाजलं होतं ह्या याच्यावरती. की मला त्यावेळेला बरेच जणांनी सांगितलं तो अजून लहान आहेस, कशाला उगाच म्हणजे त्या गोष्टींमध्ये पडतोस. पण तरी सुद्धा लोकसत्तेने ते लेख छापले आणि त्याच्यावरती कृती केली गेली त्यावेळी. तर पोद्दार कॉलेजच्या अशा अनेक आठवणी आहेत त्याच्यावर. म्हणजे आता म्हटलं ग्रंथालय जसं पुस्तकं कोणाची छापायची तर वंचित समाजाच्या अडचणी कराव्यात, तर ते ग्रंथालयाच्या आधीपासून माधवने सुरू केलेलं आहे. वंचित समाजापर्यंत जाऊन त्याच्या अडचणी मांडणं ते म्हणजे कौतुकच आहे. पण याच्यानंतर एक लॉजिकल असं वाटतं की तुम्ही थेट याच्यामध्ये जाणार पॉलिटिक्समध्ये, कारण तिथनं राजकारणाचं अगदी समोर सोपान उघडा होता. ते कसं काय टाळलं? मला राजकारणाबद्दल म्हणजे काही मासिकांमध्ये मी राजकारणावरती लिहायचो होतं, पण राजकारणाची जाण चांगली आहे. मी कुठल्या चॅनेलवरती वगैरे नसतो. राजकारणाची म्हणजे हा टोळा वगैरे नव्हता. तर ते डोळ्यांचे दिवस आता जरा सरले. पण राजकारणाबद्दल चांगली माहिती होती. पण राजकारण एक फक्त अभ्यासक एवढाच फक्त. आणि माझे आवडते राजकारणी नेते, मला प्रदीप भिडेने मुलाखत घेतली होती की राजकारणी नेता कोण, तर मी शरद पवार नाव दिलं. त्या माणसाबद्दल मला जबरदस्त आदर आहे की 80व्या वर्षी सुद्धा ही स्टील रिलेव्हंट की ते. तर त्यामुळे राजकारणामध्ये जायचा कधी मी विचार केला नाही त्याला. पण राजकारणाचा अभ्यासक मात्र पहिल्यापासून आहे त्याच्यावर. आता हे बरोबर झालं का चूक झालं? आता ते राजकारणात गेले नाही म्हणून कॉर्पोरेटमध्ये एवढी शिखरं त्यांनी पाराक्रमण केली. कुणी सांगावं दुसऱ्या रस्त्याने कुठे गेला असता. पण आपण तिथनं पुढे जाऊया. मग ग्रॅज्युएशन तिथे झालं, त्यानंतर पहिली नोकरी CCI मध्ये तुम्ही CCI म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आम्ही त्यावेळेला मित्रांना CCI सांगायचो. मग नंतर या मॅचची तिकीट
पण ती नोकरी अर्थातच फारच थोडे दिवस तुम्ही केली. हो बरोबर. आणि त्याच्यानंतर मग तुमचा प्रवास म्हणजे कॉर्पोरेटकडे जास्ती वळला, कारण CCI सरकारी कार्यक्रम होता. बरोबर. मग तिथनं पुढचं हे कुठे तुमचं स्टेट त्यानंतर मी ह्याला बेल्ट्रॉनला होतो, ती पण महाराष्ट्र सरकारची होती. तिथेही मी फक्त 13 महिने होतो. माझी पहिली मोठी जी नोकरी झाली ती माझी कॅडबरीमध्ये 5 वर्ष झाली. पण कॅडबरीमध्ये सुद्धा मी लोअर डिव्हिजन क्लार्क, स्टोअर्स क्लार्क होतो. आणि आमचं काम एवढं जबाबदारीचं होतं की जर गाड्या भरायला यायच्या म्हणजे बोर्नव्हिटा आणि चॉकलेटच्या, तर चॉकलेटची एक खासियत आहे की चॉकलेटला जर एखाद्या चॉकलेटच्या जवळ कुणी अत्तर घेऊन गेलं तर त्या चॉकलेटला अत्तराचा वास चटकन लागतो, म्हणजे ते ह्याला अतिशय सेन्सिटिव्ह आहे. तर त्यामुळे जर एखादी गाडी भरण्यासाठी आली तर ती पहिल्यांदा आधी वाकायचं आणि पोलिसी कुत्रे असतात तसा वास घेऊन या गाडीमधून कुठलं केमिकल नेलेलं नव्हती ना, किंवा त्याच्यातून बकऱ्या किंवा असे गुरं नेलेली नव्हती ना, हे पाहायचं. हे पहिलं आमचं काम होतं. नंतर मग त्याच्यामध्ये जे जे काय ज्याप्रमाणे ऑर्डर असेल त्याप्रमाणे ते भरून घ्यायचं. ते भरून घ्यायचं काम वर्कर करायचे. ते 4थी 5वी पास झालेले होते, पण त्यांची जे काय प्रॅक्टिकल आस्पेक्ट होता, हुशारी होती, ती आमच्यापेक्षा मात्र ग्रॅज्युएट्स पेक्षा सुद्धा जास्त चांगली होती याच्यामध्ये. पण म्हणजे विंदांनी सांगितल्याप्रमाणे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला तो त्यांनी पाहिलेला आहे आणि त्याचा 5 वर्ष भरपूर खाल्ली चॉकलेट्स आणि परिणाम काय झाला आणि त्यामुळे मिठास आली. पण त्यामुळे सगळे जे दाखवायचे दात डोंबिवलीमध्ये एक आजगावकर म्हणून, आता ते 82-83 वर्षाचे आहेत, तर त्यावेळेला ते एकमेव डेंटिस्ट होते की ते मला अतिशय हळू आवाजामध्ये बोलायचे. मला म्हणाले तुमचं उदाहरण मुलाला दिलं तर चालेल का? म्हटलं पटणार असेल मुलाला कॅडबरी खाऊ नका तर द्यायला काहीच हरकत नाही मुलाला. पण म्हणजे कॅडबरीत काम करून कॅडबरी खाऊ नका हे उदाहरण देणं थोडंसं ऑड झालं. तरी मी 5 वर्ष काम केलं. ज्यावेळेला कॅडबरी 73 डिसेंबरला लागलो 49 किलो होतं. अतिशय किडकिडत होतं. पहिल्या 6 महिन्यामध्ये 20 किलो वजन वाढलं. हे कधी रेकॉर्ड कुणी केलं असेल की 6 महिन्यामध्ये 20 किलो वजन वाढलं. आणि कॅडबरीची कमाल आहे. आणि नुसतं चॉकलेट नाही तर आमच्याकडे इम्पोर्टेड बेदाणे, रेझिन्स यायचे, ॲप्रिकॉट्स यायचे, त्याच्यानंतर मिल्क पावडर्स घ्यायचे. अशी ती होल त्याची मिल्क पावडर ब्रिटन मधून यायची. आणि मी स्टोअर्सलाच असल्यामुळे, आणि त्यावेळेला मी 5 वर्ष युनियन सेक्रेटरी होतो. लाल बावटा युनियनचा मी युनियन सेक्रेटरी होतो. तर त्यामुळे, आणि मला जनरल शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट, तर 5:30ला एकदा हे गेले सगळे जे बॉस लोक गेले की मी बॉस असायचो स्टोअर्समध्ये. आणि वर्कर्स, मी युनियन सेक्रेटरी असल्यामुळे वर्करवर सुपरविजन कधी करायला लागले नाही. मी माझा लॉचा, कंपनी सेक्रेटरीचा अभ्यास करत मी तिथे आमचं जे काय क्युबिकल होतं त्याच्यामध्ये मी बसायचो. आणि R&D मध्ये आमच्याकडे वेगळे वेगळे पदार्थ बनायचे. कुणी गाजर हलवा बनवायचा किंवा कुणी काय काय त्याच्यामध्ये बदाम वगैरे घालून. आणि युनियन सेक्रेटरी असल्यामुळे माझ्याकडे पर्यंत ते पदार्थ यायचेच. 5 वर्ष भरपूर खाऊन घेतलं त्या ठिकाणी. आणि कॅन्टीनही चांगलं होतं. आमचा संध्याकाळचा जो नाश्ता असायचा म्हणजे कमीत कमी 4 उत्तप्पा खायचे. आणि नंतर लगेच हे 6:30ला 8:30ला परत जेवायचं. ते वजन वाढलं. 5 वर्ष म्हणजे अक्षरशः खादीचे दिवस होते कॅडबरी. मला असं वाटतं की कॅडबरी 5 वर्ष केल्यानंतर त्याची एक प्रकारचं प्रायश्चित्त म्हणूनच त्यांच्या मुलांनी कोलगेटमध्ये 6 वर्ष बॅलन्सिंग झालं. पण कॅडबरीच्या नंतर मला वाटतं तुला फील्ड बदलायची, म्हणजे ऑडिट किंवा तुझं जे नवीन शिक्षण झालं ते कॅडबरीच्या नंतर झालं. तर ते कसं नाही, कॅडबरीमध्ये आलो होतो. ते एपीव्ही इक्विपमेंट म्हणून एक कंपनी होती जिथे मी 6 महिने काम केलं. तिथे सुरेश राजे म्हणून एक पोदार मधले माझे विद्यार्थी चीफ अकाउंटंट होते. तर त्यांनी मला त्या ठिकाणी घेतलं, म्हणजे आउट ऑफ टर्न त्यांनी मला घेतलं त्या एपीव्ही मध्ये. पण त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलं तू 6 महिन्यांनी ही कंपनी सोडणार तर ह्या कंपनीवर अन्याय करतोय मी, पण तुझ्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी तुला घेतो. आणि बरोबर 6 महिने झाल्यानंतर मी कॅडबरीत गेलो. आणि त्या एपीव्ही इक्विपमेंट मध्ये मला ट्रायल बॅलन्स शीट वगैरे जे सीएचं जेवढं सिलेबस आहे तेवढं सर्व मी प्रॅक्टिकल शिकलो. आणि त्या राजेंचा सल्ला धुडकारून मी कॅडबरीमध्ये, मी आता सांगितलं असं चॅलेंजिंग काम करण्यासाठी जॉईन झालो. कारण मला त्यावेळेला तिथे एपीव्ही मध्ये 400 रुपये पगार होता. ह्यांनी 550 रुपये पगार दिला कॅडबरीने. म्हणून मी त्या 150 रुपयासाठी
150 म्हणजे त्याला फार मोठी गोष्ट होती. लग्न विग्न व्हायचं होतं आणि त्यामुळे 150 जास्त मोठी रक्कम होती. म्हणून मी कॅडबरीला 5 वर्ष आलो. पण त्या 5 वर्षामध्ये भरपूर एक नशा असते. तुम्ही युनियन लीडर असतात की त्यावेळेला मी याला कसा नमवला, त्याला कसा नमवला, आणि त्यावेळेला त्या राजनचा परत फोन आला की तुला डांगे किंवा फर्नांडिस व्हायचं आहे का? म्हटलं नाही, मला कंपनी सेक्रेटरी व्हायचं. तो मला म्हणले सोड, माझ्याकडे तिथे त्यावेळेला कलर केमला गेले होते. ते कलर केमला म्हणे माझ्याकडे एक जॉब आहे, उद्या तिथे हेड ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला जा. माझ्याकडे नको, माझ्या हेड ऑफिसला तुला जॉब देतो, उद्या इंटरव्ह्यूला जा. तिथे मी 15 मिनिटांमध्ये अपॉइंटमेंट लेटर घेऊन बाहेर पडलो गाठी काढून. आणि कारण एकदा तुम्ही युनियनचं काम केल्यानंतर यू बिकम अनटचेबल. पण त्या राजेंच्यामुळे आणि त्या प्रकाशन समारंभाला 82 वर्षाचे राजेसाहेब आले होते आणि ठणठणीत तब्येत आहे अजूनही त्यांची. तर त्या राजेसाहेबांच्यामुळे मी त्याच्यातून बाहेर पडलो. त्यांच्यामुळेच नंतर मी काही कंपन्यांमध्ये सीएफओ म्हणून पण काम केलं. पण मला कधीही इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स नव्हता की मी सीए नाही. माझ्या हाताखाली बरेच सीए होते. मी सीए नसताना, बीकॉम असतानाही सीएफओ म्हणून काम केलं. हे कारण त्या राजेंची कृपा आहे. आणि त्या राजेंच्यामुळेच माझे त्यांचे त्यावेळेचे जे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर KRV सुब्रमण्यम म्हणून होते, ते KRV सुब्रमण्यम यांच्याशी ओळख झाली. त्याला मी कलर केमला जॉईन झालो आणि 8व्या दिवसाला माझा कंपनी सेक्रेटरी फायनल मी परीक्षा पास झालो. आणि त्यानंतर मात्र त्या KRV सुब्रमण्यम यांच्याकडे मी गेलो. तेव्हा त्यांना मी म्हटलं की मला आता विदाऊट पे 4 महिने रजा लागेल कारण मला ट्रेनिंग घ्यायचं. ते म्हटलं वाय डू यू नीड विदाऊट पे लिव्ह, आपल्या कंपनीत का नाही करत ट्रेनिंग? मी म्हटलं आपली कंपनी अप्रूव्ड लिस्टवर होती. म्हणजे एवढी मोठी कंपनी आणि अप्रूव्ड लिस्टवर, त्यांनी कंपनी सेक्रेटरीला बोलावलं आणि त्याने सांगितलं पुढच्या 15 दिवसामध्ये ही कंपनी आपली अप्रूव्ड लिस्टवर आली पाहिजे आणि माधव विल बी अवर फर्स्ट ट्रेनिंग. आणि त्या माणसाने सर्व खाते प्रमुखांना एक स्वतः पर्सनल मेमो लिहिला की हा मनुष्य आता जर कमर्शियल फील्डमध्ये आला, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आला, तर आफ्टर 15 days ट्रेनिंग ही शुड बी एक्सपर्ट. त्याला पाहिजे असेल तर 15 तास ते थांबून घ्या, पण ही शुड बी एक्सपर्ट इन दॅट फील्ड. आणि मला अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं. ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांनीच मला पहिला जॉब त्यांचे मित्र बेल्ट्रॉन मध्ये S. राजगोपाल जे भारताचे पुढे कॅबिनेट सेक्रेटरी झाले, ते त्यांच्याकडे मला त्यांनी पाठवलं. त्यांनी पण मला 15 मिनिटांमध्ये मला त्यांनी त्या कंपनी बेल्ट्रॉनचं मला कंपनी सेक्रेटरी म्हणून अपॉइंटमेंट लेटर दिलं. आणि ह्या KRV सुब्रमण्यमच्या माझ्या करिअरवरती अतिशय मोठे, नंतर मी ह्याच्यामध्ये विंडसरमध्ये 13 वर्ष काम केलं, त्याच्याबद्दल आपण घेऊया. त्या विंडसर मधून मला बाहेर पडायचं होतं कारण विंडसर जी क्लॉकनर विंडसर कंपनी होती ती भारतातून बाहेर चालली होती. त्यावेळेला मला डेस्परेटली कुठल्या तरी मल्टीनॅशनल मध्ये जॉब पाहिजे होता. मी KRV सुब्रमण्यमला बोललो. त्यावेळेला ते इंडो जर्मन चेंबरचे अध्यक्ष होते, इंडियन केमिकल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष होते. तर ते मला म्हणले की बाहेरमध्ये एक वेकन्सी कंपनी सेक्रेटरी आणि जनरल मॅनेजर लिगलची आहे. मी ब्रेनायझर म्हणून आमचे उपाध्यक्ष आहेत इंडो जर्मनचे, त्यांच्याशी बोलतो, तू त्याला जाऊन भेट. आणि अशा प्रकारे बाहेरमध्ये सुद्धा माझं त्यांची रेग्युलर अपॉइंटमेंटची शॉर्टलिस्ट होती. ती शॉर्टलिस्ट बाजूला ठेवून मी बाहेरमध्ये माझी एंट्री झाली त्या ठिकाणी. आणि 1 वर्षाच्या आत मी त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झालो बाहेर. हे म्हणजे इतकी मेटिओरिक राईट ज्याला आपण म्हणू, ती आपण सहसा पाहिलेली नसते, ती आपल्याला याच्यातून दिसते. एक माझ्या डोक्यात कल्पना आली की पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तप करायचे किंवा त्यांचं तपात त्यांना विचलित करायला अप्सरा पाठवायच्या. त्यांच्याकडे कॅडबरी पाठवली होती, त्याच्याकडे पाठ फिरवून त्या ऍक्च्युअली तपाचरणाकडे वळला. त्यामुळे तुला म्हणजे एक वेगळा मार्गच ओपन झाला, कंपनी सेक्रेटरी आणि तत्सम मार्ग जे ओपन झाले. मग मेल्ट्रॉन मध्ये तू काही वर्ष काम केलं? 15 महिने होतो 15 महिने आणि 13 महिनेच होतं. आणि त्यावेळेला हरीश महेंद्र आमचे सेक्रेटरी होते. हरीश महेंद्र हे आमच्या पिढीच्या वेळेचे अतिशय आदरणीय आणि पेज 3 असणारं नाव होतं याच्यावरती. केशव महेंद्रचे भाऊ ते याच्यावरती. तर ते म्हणजे आनंदचे काका थोडक्यात त्याच्यावर. तर ते त्या ठिकाणी सोडतोय म्हटल्यानंतर त्यांनी मला ऑफर दिली. मी म्हटलं नाही, मी ठाण्याला पटेल म्हणून आहेत त्यांच्याकडे मी जातोय, कारण त्या कंपनीचे A. फर्ग्युसन जे ऑडिटर्स होते त्यांनी मला तिथे रेकमेंड केलंय आणि मला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर पण आलाय. यू कॅन ऑलवेज विल गिव्ह यू बेटर पॅकेज. म्हटलं नाही, मला मी त्यांना जॉईन होतो हे ऑलरेडी सांगितलंय, तर त्यामुळे मी त्या ठिकाणी होतो. आणि अशा प्रकारे मी विंडसर मध्ये त्या क्रॉकनर विंडसर मध्ये येण्याचा मला वाटतं उद्देश होता की धंद्याचे सगळे अंग
आपल्याला माहिती झाली पाहिजे. बरोबर. याकरता तो पण मेट्रॉन हा सरकारी उपक्रम होता, आता तो पूर्णपणे प्रायव्हेटमध्ये आला. तिथे मला वाटतं खूप मोठा थांबा तुला मिळाला. 13 वर्ष. 13 वर्ष म्हणजे खूपच मोठा झाला त्यावेळेच्या करिअर. बरोबर. तिथल्या म्हणजे पटेल सरांच्या आठवणी याच्यात तर लिहिलेल्या आहेतच, पण तिथे नेमकं काय शिकायला मिळालं? मी त्या ठिकाणी जॉईन झालो तेव्हा माझं वय 26 होतं आणि फक्त 1 वर्षाचा माझा कंपनी सेक्रेटरी म्हणून अनुभव होता. बाकी इतर कुठल्या फील्डमध्ये HR किंवा फायनान्स किंवा ह्याच्यामध्ये मला असा कुठला म्हणजे लिडरशिप अनुभव नव्हता. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर एक म्हणजे सुरुवात गमतीशी झाली की मी त्या पटेलांच्याकडे बसलो होतो. तेवढ्या कॅन्टीन कमिटीचे काही लोक आले आणि त्यांनी भाताचं मूद असलेली बशी त्यांच्या टेबलावर आदळली आणि ते सांगितलं याच्यात किडे. तर म्हणजे पटेल उठले, आम्ही काम बंद करतो. ती फॅक्टरी होती 600 माणसांची, आम्ही काम बंद करतोय. तर ते पटेल उठले, ते गया करायला लागले, मैं खुद बना करे, कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टर बदली करेंगे वगैरे. मग नंतर वर्कर गेले याला. मग नंतर मी त्यांना विचारलं की हे तुमच्याकडे काय, आपल्याकडे पर्सनल मॅनेजर आहे की नाही? ते म्हणले गेल्या 15 वर्षामध्ये 17 पर्सनल मॅनेजर झाले. त्याचं कारण पटेलच होते, कारण त्यांना सवय अशी होती की लहान सहान गोष्ट कुठलीही असेल ती त्यांच्यापर्यंत आली पाहिजे. त्यामुळे त्या पर्सनल मॅनेजरला काही त्याचा व्हॉइस नव्हता. तर ते मला म्हणले की तू इतना अच्छा आदमी है, मुझे पर्सनल मॅनेजर लाके दे दो. अच्छा. म्हटलं ठीक आहे, पर्सनल मॅनेजर आणून देतो, पण दॅट पर्सन विल रिपोर्ट टू मी. जरा ते थोडेसे हे झाले. मला म्हणले ठीक आहे, ओके, तू आदमी तुला. म्हणून मी माझा एक चेनवणकर कलर केम मध्ये मित्र होते, तर त्यांना मी त्या ठिकाणी पर्सनल मॅनेजर म्हणून दिलं. ते नंतर 5 वर्ष म्हणजे पहिला मनुष्य त्या कंपनीतला 5 वर्ष पर्सनल मॅनेजर. आणि त्यांनी ज्यावेळेला सोडायचं ठरवलं तर त्यावेळेला पटेल अक्षरशः त्यांच्या पाया पडले की आप जाओ मत. पण त्यांनी 5 वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण स्थैर्य त्या कंपनीला, त्या चेनवणकरांनी दिलं त्या ह्याच्यावरती. आणि अतिशय प्रॅक्टिकल मनुष्य. अनेक त्यांचे किस्से त्या पुस्तकामध्ये त्यांच्या चेनवणकरांचे आहेत त्याच्यावरती. मग ते पटेल सुद्धा हे अतिशय प्रॅक्टिकल मनुष्य. पुणा इंजिनिअरिंग कॉलेज गोल्ड मेडलिस्ट. ज्या वेळेला मी तिथे जॉईन झालो तेव्हा ते 61 वर्षाचे होते. पहिल्याच भेटीत त्यांनी मला सांगितलं आय कॅन चेंज माय सेल्फ ऍट दिस एज, सो यू विल हॅव टू चेंज युअर सेल्फ. पहिला ग्राउंड रूल पहिल्या दिवशीच क्लिअर झाला होता. पण नंतर त्या 5 वर्ष, मी तिथे 13 वर्ष होतो, त्या 13 वर्षामध्ये पटेलांना मी आमूलाग्र बदलून गेलो. पटेलांच्या बद्दल जर लहानसहान किस्से सांगायचे झाले तर त्यांना माणसं हसत फुगसलेली माणसं आवडायची. एखादा मनुष्य जर उभा चेहरावाला असेल तर त्याला ते इन्क्रिमेंट जी नॉन युनियनाइज स्टाफ होता ती पटेल स्वतः घेऊन बसायचे आणि 200 माणसांची इन्क्रिमेंट्स ते स्वतः द्यायचे. मी स्वतःला त्यांच्यावर फोर्स केलं आणि माझ्या पहिल्या वर्षी ते आणि मी दोघे जण बसून इन्क्रिमेंट केली. आमच्याकडे एक अतिशय क्लास 1 इंडस्ट्रियल इंजिनियर होता प्रभाकर म्हणून. आणि तर त्या माणसाने कधीच आमच्याकडे 2, 3, 4 इन्क्रिमेंट्स द्यायची पद्धत होती वगैरे याला. आणि ह्या माणसांमधून मी त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, याला फक्त सिंगल इन्क्रिमेंट. तर त्यांना म्हटलं मी की प्रभाकर इज एक्सलंट इंडस्ट्रियल इंजीनियर, अरे तो सामने से आएगा तो ऐसा मुंह फिरा के लेके उसको लगता है वो स्माइल देगा तो उसका जेब में से मैं 500 रुपया निकाल के लेने वाला. तर त्या वर्षी त्या प्रभाकरला 3 इन्क्रिमेंट मी दिली आणि त्यांना पटलं नाही ना, ते सांगा ओके बाबा यू विन आणि उठून जायचंय. मला सुरुवातीला वाटायचं की हे रागावले, पण ते त्याचे हे असा सिग्नल यू विन म्हणजे आय अग्री विथ यू. आणि त्यांच्याकडनं एक चांगली गोष्ट मी शिकलो की मनुष्य प्रॅक्टिकल कसा पाहिजे. ते सांगायचे की तुमच्या हातामध्ये एखादा लग्नाचा 400 फोटोंचा अल्बम दिला तर पहिली गोष्ट तुम्ही काय करणार, त्याच्यामध्ये 400 फोटोमध्ये एखाद्या ग्रुप फोटोत कुठेतरी शेवटच्या रांगेत मी कुठे आहे, स्वतः कुठे आहे, नवरा नवरी म्हणजे बाजूला राहिली त्याच्या. मनुष्य स्वतःचा फोटो पाहतो. तर मी हाऊस मॅगझिन पण त्यावेळेला एडिट करायचो तिथे. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वर्कर्सचे फोटो छाप, वर्कर्स ते घरी घेऊन जातील आणि त्याच्यामध्ये मग 2-3 चांगले लेख लिही की कंपनी कशी वर्कर्सची काळजी घेते. तर अतिशय प्रॅक्टिकल मनुष्य याच्यावरती एन के पटेल. आणि त्यांच्याकडनं मी 13 वर्षामध्ये खूप खूप शिकलो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याकडनंही ते बरंच शिकले. आणि ते गुजराती असून तुझ्याकडनं? गुजराती असून टॅक्स प्लॅनिंग मी त्यांच्याकडनं शिकलो. त्यांनी अनेक प्रकारचे ट्रस्ट काढले होते, मीही त्यांचं नक्कल करायचं. तिथे असताना आणखी एक महत्वाचं काम तुम्ही TMA ची स्थापना मला वाटतं तिथे असताना केली. ठाणे मॅन्युफॅक्चरची स्थापना झालेली होती, पण मी 13 वर्ष त्या ठिकाणी ऑफिस बेअरर होतो.
आणि TMA मध्ये आमच्याकडे एक चेअरमन होते जे 17 वर्ष चेअरमन होते. तर त्यांची मोनोपली म्हणजे ब्रेक करून म्हणून मी चेअरमन झालो. आणि त्यावेळेला मनोहर जोशींचं सरकार आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये होतं आणि आमच्याकडे साधारणपणे कुठल्या तरी एखाद्या इंडस्ट्रीमधल्या माणसाला बोलवायचे. आमची अॅन्युअल जनरल मीटिंग असायची त्याला. मी त्या वर्षी मनोहर जोशीला बोलावलं. मनोहर जोशींच्या वरती मुंडे त्यांच्याबरोबर मुंडे पण यायचेच त्यावेळेला. आणि महाराष्ट्राचं अर्ध कॅबिनेट आमच्या ठाणा मॅन्युफॅक्चरर्सच्या डायसवर त्यावेळेला होतं. साबीर शेख होते, त्याच्यानंतर आपले लीलाधर डाके होते, ते उद्योग मंत्री होते. चीफ सेक्रेटरी उद्योग हे आपले विनय बन्सल होते त्यावेळेला. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल कमिशनर सगळे लोक घेऊन मनोहर जोशी त्यावेळेला तिथे आले होते. कारण त्यांना मी त्याच्या आधी माझं भाषण त्यांना मी ऍडव्हान्स कॉपी दिली होती की मी तुमच्यावरती महाराष्ट्रात ठाण्यामध्ये तुम्ही इंडस्ट्रियल एक्सपान्शन साठी परमिशन देत नाही याच्यावरती मी सडकून टीका करणार आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी त्या सभेमध्येच त्यांनी घोषणा केली की इंडस्ट्रियल लोकेशन पॉलिसी रिव्ह्यू करण्यासाठी मी पॅनल नेमतोय आणि तुमचे जो अध्यक्ष जोशी त्याच्यावरती असतील. 15 दिवसात त्यांनी मला रिपोर्ट द्यायचा आहे. आणि आम्ही मग त्यावेळेला रिलॅक्सेशन केलं की नॉन पोल्युटिंग जे होते, आता उदाहरणार्थ फार्मामध्ये टॅबलेट मेकिंग जे आहे त्याला काही कुठे पोल्युशन नाही किंवा सॉफ्टवेअर आहे त्या ते मात्र त्यांनी त्याच्यापासून हे केलं, अलाव केलं त्या ह्याच्यावरती. तर त्या मनोहर जोशीच. आणि नंतर त्यावेळेला आम्ही एक कोर्टामध्ये केस लढवत होतो की आमच्या 7 केमिकल कंपन्या ह्या फार हॅझार्डस आहेत आणि आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुमच्या कंपन्या शिफ्ट करा. त्यावेळेला परत मनोहर जोशी आमच्या मदतीला आले आणि मनोहर जोशींनी सुप्रीम कोर्टाने आमच्या वतीने त्यांनी एक ऍफिडेव्हिट सादर केलं आणि त्यांनी त्यावेळेला एक लवाद नेमला. डॉक्टर गर्ग म्हणून होते, त्यांचा एक लवाद नेमला आणि आमच्या कंपन्यांना ते वाचवलं त्यावेळेला याच्यावर. एम जोशींनी तुम्हाला हात दिला एका अर्थाने. लोक म्हणले असतील की एम जोशी दोन्ही बाजूला आहे. जसं इथे झालं तसंच पुढे मुरली मनोहर जोशी त्यांचा एक किस्सा आहे. एक मनोहर आणि मुरली मनोहर होते. पण ठाण्याची इंडस्ट्रियल इस्टेट हॅज अ लॉट टू थँक माधव फॉर, कारण खूप गोष्टी तिथे बदल झाला त्यावेळेला. आणि हा अशा वेळेला झाला जेव्हा इंडस्ट्री वॉज ट्रीटेड एज समथिंग इव्हिल, विच इज अनफॉर्च्युनेटली इट वॉज ट्रू इन दोज टाइम्स. पण ते झालं. पण हे सगळं करून नंतर मात्र तू क्लॉकनर सोडून बायरमध्ये आलास. तर ते क्लॉकनर त्या भारतातनं बाहेर जाणार होते. बरं. आणि मला नंतर जी काय हे होतं त्यांची क्लॉकनरची ओट होती की आम्हाला एखादा एनआरआय द्या की जो एनआरआय आमचं इंग्लंडमध्ये शेअर्स विकत घेऊ शकेल. अशोक हिंदुजांचं नाव होतं आणि दिलीप पिरामलचं नाव त्यावेळेला होतं. त्यातल्या दिलीप पिरामलनी ही कंपनी क्लॉकनर विंडसर ती नंतर विकत घेऊन त्याला विंडसर मशीन्स नाव दिलं. तर माझी स्वतःची एक इच्छा होती की मल्टीनॅशनल मध्ये काम केल्यानंतर भारतीय म्हणजे कौटुंबिक अशा ह्याच्यामध्ये मला काम करायचं. तर त्यामुळे मग मी डेस्परेटली बाहेर बघत होतो. तर त्यावेळेला बाहेरमध्ये मी त्यावेळेला आलो आणि बाहेरमध्ये आल्यानंतर सुद्धा मला पहिलं चॅलेंज किंवा पहिलं हे कळलं की ते भारतामध्ये 100% कंपनी, बाहेर इंडिया ही 51% जर्मनीचे गुंतवणूक होती. त्यामुळे 51% जे काय मिळवायचं इथे त्यातलं 51% जर्मनीला जायचं. तर ते बरीच वर्ष भारतामध्ये 100% जर्मनीच्या मालकीची कंपनी स्थापन करायला पाहत होते. 6 महिन्यामध्ये मी आणि आता अँबिटचा जो मालक आहे त्यावेळेला तो आर्थर अँडरसनचा मॅनेजिंग पार्टनर होता अशोक वधवा, आम्ही दोघांनी मिळून बाहेरला ही 100% सबसिडरी 6 महिन्यामध्ये मी जॉईन झाल्यानंतर आम्ही मिळवून दिली. आणि त्यावेळेला 11 जर्मन लोक इथले प्रेसिडेंट्स होते वेगळ्या वेगळ्या बिझनेस डिव्हिजन्सचे. तर आमची खात्री होती की एखादा 12वा जर्मन त्या ठिकाणी येणार ही, कारण बाहेर इंडियापेक्षा सुद्धा महत्वाची कंपनी त्यांना होती ज्याच्या थ्रू सर्व ऍक्विजिशन्स होणार होती ह्याच्यावरती. पण त्यांनी मला बाहेर जर्मनीने मला धक्का दिला आणि त्यांनी मला त्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून त्यांनी मला अपॉइंट केलं. सर्वांना तो धक्का होता, मला स्वतःला तो धक्का होता याच्यावरती. आणि मग नंतर मी अनेक कंपन्या बाहेरसाठी भारतामध्ये अक्वायर केल्या. त्या रन करण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती होती. आणि मग त्यावेळेला मी जवळजवळ मला वाटतं 1.5 वर्षामध्ये 22 ते 23 ट्रिप्स जर्मनीला केल्या होत्या. आणि काही काही ट्रिप्स म्हणजे आज गेलो उद्या परत आलो, कारण मीटिंगसाठी बोलावलेलं मीटिंग झाली नाही म्हणून परत चला याच्यावरती. अशा प्रकारे आपण दादरहून ठाण्याला गेलो मीटिंग झाली नाही तर म्हणजे परतच काहीतरी झालं. परंतु हे सगळं करत असताना
तुझं पुष्कळ जर्मन ऑफिसर्सचे संबंध आले असतील, लॉकडाऊनमध्ये ब्रिटिश ऑफिसर्सचे आले असतील. काही फरक जाणवला का या दोनमध्ये आणि आपल्या लोकांमध्ये? त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. विंडसरमध्ये पीटर विंडसर ज्यांच्या वडिलांनी ही कंपनी स्थापन केली होती ते आमचे चेअरमन होते. हे भारतामध्ये साधारणपणे ब्रिटिश एअरवेजने आल्यानंतर रात्री 12च्या दरम्यान हॉटेलला ताजला ते पोचायचे आणि ताजशिवाय कुठे राहायचे नव्हते. ताजला पोचायचे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते विश्रांती घ्यायचे. 5ला त्यांची पहिली मीटिंग असायची त्या NK पटेल यांच्या बरोबर किंवा कधी कधी मी असायचो त्या मीटिंगला यायला. त्याच्या उलट जे क्लॉकनरवाले जे जर्मन लोक होते ते तसेच जर्मनीमधून म्हणजे लुफ्तान्साची फ्लाईट आणखीन 1 तास नंतर येते तरी सकाळी 10 वाजता ते ठाणा फॅक्टरीमध्ये आमच्याकडे हजर असायचे. त्याच्यानंतर हे जे जर्मन लोक होते हे निळे हाफ शर्ट घालून यायचे. ते कधी सूट, पीटर विंडसर हा नेहमी सूट मध्ये यायचे याला. आणि हे जर्मन लोक यायचे म्हणजे ते पीटरच्या पेक्षा वरच्या लेवलचे असून सुद्धा हाफ शर्ट घालून यायचे याच्यावरती. त्यांना आम्ही शिकवलं की भारतामध्ये बोर्ड मीटिंग साठी सूट घालायला लागतो. आणि त्यांच्या पहिल्या मीटिंगच्या साठी मी तिथे ताजच्या याच्यामध्ये रेडीमेड शॉप मध्ये त्यांच्यासाठी खरेदी करून त्यांना सूट विकत घेऊन दिला होते. हे जर्मनी याच्यामधला अतिशय फरक आहे. आणि जर्मन लोक हे जास्त सेन्सिटिव्ह वाटले मला याच्यामध्ये. शक्य पण जे नाहीत आपण जास्त सेन्सिटिव्ह. ज्यावेळेला मी 5 वर्षानंतर बाहेरचं रेसिग्नेशन देणार असं मी जर्मनी मधल्या इंडिया चीफला सांगितलं तेव्हा त्याची फर्स्ट रिॲक्शन होती वी आर लिटल बिट मोर लॉयल हिअर इन जर्मनी. उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती वी आर लिटल बिट मोर लॉयल हिअर इन जर्मनी. त्याची अपेक्षा होती 5 वर्ष बाहेरमध्ये काम केल्यानंतर मी बाहेर कधी सोडणारच नाही. वर्ष पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी ते काम करतात कारण त्यांची हेडक्वार्टर्स असतात ते तिथलं गाव असतं ते त्या मल्टीनॅशनलने बसवलेलं असतं. बरोबर. मला वाटतं हा मूलभूत फरक म्हणजे ब्रिटनच्या वसाहती होत्या, भारतातलीच एक वसाहत म्हणजे कॉलनी होती, जर्मनांच्या फारशा वसाहती नव्हत्याच. त्यामुळे ते जे तो सूट बूट कार्यक्रम आहे तो त्यांचा नव्हता. आणि टेक्निकल पीटर विंडसर यांच्याकडे मी बरेच म्हणजे एटिकेट्स वगैरे किंवा हे शिकलो मी त्यांच्याकडनं. म्हणजे बरेच वेळेला त्यांची नाराजी पत्करली की एकदा आमची ताजमध्ये आमची शेअर होल्डरची मीटिंग, आमचे शेअर होल्डर 100 शेअर होल्डर होते त्याला फक्त. तर त्या ठिकाणी डिनर असायचं आणि त्या एखाद्या बँक्वेट हॉलमध्ये असायचं. तर बँक्वेट हॉलमध्ये छानपैकी ताजच्या बँक्वेटनी पांढऱ्या फुलांची आरास केली होती याला. आमचे NK पटेल आले तर मला म्हणाले बहुत अच्छा किया है लेकिन खर्चा बहुत किया होगा असं ते मला म्हणले. ठीक आहे असं म्हणून पाठीवर थोपटून ते गेले. पीटर विंडसर आले आणि आल्या त्यांनी नाक फेंदारलं आणि त्याने मला विचारलं हुज फ्युनरल इट इज. आणि मला काही प्रश्नाचा अर्थच NK पटेलांना पण चटक्यात लक्षात नाही आला. मग नंतर त्यांनी पीटरनीच मला सांगितलं की फक्त फ्युनरलसाठी फक्त पांढरी असतात. तुम्ही ताजच्या त्या स्टाफला बोलावलं, काही रंगीत फुलं त्याच्यात कोचायला सांगितली वगैरे. आणि त्यावेळेला म्हणजे साधारणपणे असं होतं की पीटर विंडसरची एक विजिट झाली की कंपनी सेक्रेटरी घरी जायचा. म्हणजे मला बरेच जणांनी सांगितलं होतं की त्याच्यानंतर तू दुसरा जॉब बघायला सुरू कर. पण त्यानंतर त्या मीटिंगच्या नंतर पीटर विंडसरने आम्ही जेवत असताना NK पटेलना सांगितलं बरेच वर्षांनी तुला चांगला कंपनी सेक्रेटरी मला डोंट लूज इट. माझ्या समोर असताना सांगितलं. एक म्हणजे सर्टिफिकेटच दिलं असं. पण अतिशय गॉड फिअरिंग सुद्धा. सुरेखाने त्यांना पहिल्यांदा आम्ही त्यांना भेटलो. सुरेखा आणि अभय त्याला 1.5 वर्षाचा होता. पीटर विंडसरना आम्ही ताजमध्ये भेटायला गेलो होतो. तर सुरेखाने त्याला बाटिक पेंटिंग केलेला गणपती त्यांना एका सिल्कच्या रुमालावर दिला होता. आणि पीटरची बायको सिल्विया होती. ती अतिशय म्हणजे याची रूढीप्रिय किंवा भविष्यावर विश्वास असलेली. तिला सांगितलेलं होतं की तुझा मृत्यू विमान प्रवासात आहे. त्यामुळे ती बाई कधीही विमानाने प्रवास नाही केला. आणि नवऱ्याला तिने चांगल्या एका प्लास्टिक फोल्डर मध्ये हा रुमाल गणपती असलेला घालून दिला. आणि पीटर प्रत्येक ट्रिप मध्ये तो घेऊन यायचा आणि मला दाखवायचा की आय एम कॅरिंग इट विथ मी. त्या पांढऱ्या फुलावरनं मला आठवलं की आपल्याकडे शंकराला पांढरी फुलं आवडतात आणि शंकराचा वास स्मशानातच असतो. कदाचित कुठेतरी लिंक असेल काही. पण हे झाल्यानंतर मग नंतर बाहेर सोडायची वेळ आली. आणि ती का सोडायची वेळ आली? कारण इतकी चांगली नोकरी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, मला वाटतं 22 ट्रिपा काहीतरी 2 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये. असं असताना कुठलाही भारतीय मनुष्य अशी नोकरी सोडणार नाही.
ती का सोडलीस हे मला एक पहिलं म्हणजे मुख्य कारण म्हणजे त्याच्यामध्ये मी ह्या परदेश प्रवासाला, कारण त्यावेळेला आम्हाला लुफ्तान्साने प्रवास करायला लागायचा. जे लुफ्तान्साने प्रवास केले त्यांच्या लक्षात येईल की परदेश प्रवास ही किती शिक्षा असते याच्यावरती. नशिबाने बिझनेस क्लास असायचा त्यामुळे तेवढं जाणवायचं नाही. आणि नंतर ज्या आम्ही कंपन्या अक्वायर केल्या होत्या, एक मदुरायला होती, दुसरी बरोड्याला होती, त्यांच्याकडे त्या साधारणपणे मी 3 आठवड्यातनं एकदा जायचो. सकाळी 6ची फ्लाईट, म्हणजे डोंबिवलीवरून घरातून 3:30ला बाहेर पडायचो. मदुरायला जायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री चेन्नईला राहायचं. त्याच्यानंतर सकाळी 6चं मदुराईची फ्लाईट पकडायची, रात्री 8ला रिटर्न फ्लाईट असायची, ती पकडून परत चेन्नईमध्ये वस्ती करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला यायचं. ह्या सर्वाला मी ते कंटाळलो होतो. आणि त्यावेळेला युजेस हे महाराष्ट्रासाठी टेलिकॉम कंपनी म्हणून प्रोजेक्ट होता आणि त्यांचे जे HR हेड गौतम चैलानी होते, अतिशय स्वीट टॉकर मनुष्य होता. त्यांनी मला थोडक्यामध्ये भुरळ पाडली की तू महाराष्ट्रासाठी काम करशील, बाहेरमध्ये तू इतरांसाठी काम करतोय, जास्त पैसे भारताच्या बाहेर पाठवण्यासाठी काम करतोय, तिथे तू महाराष्ट्रासाठी काम करशील. आणि अमेरिकन कंपनी आणि युरोपियन कंपनी सॅलरी लेवल्स आर मच डिफरंट. नाही, पण इथे एक महत्वाचा मुद्दा माधवने सांगितला नाही की अशी जर वेळ आली असती तर मनुष्य म्हणलं असतं मला पाडण्याला मोठा एक फ्लॅट देईल, मग मी एअरपोर्टवर चालत सुद्धा जाऊ शकेन. परंतु डोंबिवली हा विषय पण तिथे आलो नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल थोडंसं सांग. नाही, माझी पहिली अट कुठेही जर होतो तर म्हणजे मी चुकीने ज्यावेळेला बाहेरला मी आमच्या जे 40 देशांचे प्रमुख जे डॉक्टर बेशर म्हणून होते ते त्यांना मी चुकीने मुंबईच्या म्हटलं आय डोंट वॉन्ट टू लिव्ह डोंबिवली. त्यांना डोंबिवली हे काही कळलं नाही. वाय डोंट यू, त्यांनी मला सिंगापूरची ऑफर दिली होती की सिंगापूरला कंट्रोलिंग ऑफिसला जा तू, त्याने तिकडून इंडियाचं हे कर. तर सिंगापूर ऑफर कोणी नाकारणार नाही असं त्यांना वाटलं. मी त्यांना म्हणलं आय डोंट वॉन्ट टू लिव्ह डोंबिवली. वाय डोंट यू शिफ्ट दॅट डॅम थिंग डोंबिवली. आणि त्यावेळेला माझी आई, माझे वडील 80 साली गेले, त्यावेळेला त्यांचं 60वं वर्ष होतं. आई फक्त 45 वर्षाची होती. आयुष्य गावाला गेलेलं होतं आणि माझे सगळे नातेवाईक हे डोंबिवलीमध्ये होते. तर आईला त्या ठिकाणी म्हणजे असं एक विचित्र वाटू नये किंवा काही चुकल्यासारखं वाटू नये म्हणून आम्ही विशेषतः सुरेखाने डोंबिवलीमध्ये राहायचा निर्णय घेतला. आणि मग नंतर एकदा डोंबिवलीमध्ये अनेक वर्ष राहिला, डोंबिवलीच्या प्रेमात पडलो. तिथलं सोशल वर्क सुरू झाल्यानंतर आता विचारही मी कधी करू शकत नाही. डोंबिवलीचा प्रथम नागरिक म्हणून जर मान कोणाला द्यायचा तर तो माधवला द्यायला पाहिजे. आणि मला त्याच्यात एक विशेष असं झालं की माधवनी डोंबिवली सोडायचं नाकारलं म्हणून माझा आणि त्याचा यूजमध्ये संबंध आला. नाही तर माधवच्या क्वालिटीचा मनुष्य यूजला कधीच मिळाला नसता. आम्ही कुठला तरी CLO आणला असता, ती गोष्ट वेगळी. पण त्यामुळे तू यूजमध्ये आलास, मी यूजमध्ये तेव्हा आलो आणि आम्ही 3.5 वर्ष बरोबर एकमेकांबरोबर घालवली. अतिशय चांगल्या प्रकारे ती घालवली. पण मग यूजचे अनुभव कसे वाटले? अमेरिकन कंपनी आता म्हणजे अमेरिकन कंपनीत आपण प्रत्येक जण पहिल्या नावानेच, म्हणजे आपला जो CEO होता त्याचं नाव होतं राजू पटेल. तो बराचसा म्हणजे हे चांगला म्हणजे जिमवाला मनुष्य होता. ओबरायमध्ये एक वरती स्वीट घेऊन तो राहायचा त्या ठिकाणी याच्यावरती. आणि म्हणजे एक पांढरा टी-शर्ट वगैरे आणि गंडा दाखवत वगैरे आणि असा तो यायचा. आणि त्याला भारतीय लोकांबद्दल किंवा भारतीय पॉलिटिकल सिस्टीम बद्दल एवढा तिटकारा होता की त्याला आम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा मंत्रालयात घेऊन जायचो नाही, कारण हा मनुष्य तिथे कुणाला काय बोलेल याची काही खात्री नव्हती याच्यावरती. तर त्याला आम्ही राजू म्हणजे त्याचं नाव संपूर्ण कंपनीमध्ये राजू होतं. त्याच्यानंतर आता इंडियन एक्सप्रेसचा CEO जॉर्ज वर्गीस आहे. तर जॉर्ज वर्गीस, नेने आणि मी आम्ही 3 जण लंच पार्टनर होतो. तर बरेच वेळा आमचं लंच हे 1 तास 1.25 तास चालायचं. तो राजू त्यावेळेला 2-3दा फेऱ्या मारू दे. एकदा त्यांनी विचारलं इज इट अ पिकनिक और व्हॉट. आणि त्या ठिकाणी अनेक चांगली माणसं. आणि आमचं जे वर्ल्ड चेअरमन होते प्रद्मन कौल म्हणून होते, ते काश्मीरी ब्राह्मण मनुष्य याच्यावरती अतिशय छान मनुष्य. यूजमध्ये सुद्धा मला त्यावेळेला विदेश संचार निगम मध्ये जाऊन इंटरव्ह्यू व्हायचा आणि त्या दिवशी मी आणि एक मार्केटिंग हेड घ्यायचा होता. असा आमच्या दोघांच्यासाठी तो स्लॉट होता. त्या मार्केटिंग हेड वरतीच ते लोक एवढे गुंतून पडले जे वॉशिंग्टन मधून इंटरव्ह्यू घेणारे की माझ्यासाठी व्हिडिओ इंटरव्ह्यू घेणारे की माझ्यासाठी शेवटची 4 मिनिटं उरली होती. मी आतमध्ये गेलो तर त्यावेळेला आमचे प्रद्मन कौल जे होते ते मला म्हणले माझा आय गॉट सम इम्पॉर्टंट मीटिंग, आय एम रनिंग अवे.
त्याच्यानंतर त्या पुढच्या 4 मिनिटांमध्ये फक्त आमच्या गप्पा झाल्या आणि मी म्हटलं हा इंटरव्ह्यू आहे का? मी आल्यावर HR हेडला त्याला शिव्या घातल्या की म्हटलं मी आय एम नॉट गोइंग टू कम बॅक अगेन याला. पण त्याने मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं नो दॅर यू कलेक्ट युअर लेटर, यू कलेक्ट युअर इंटरव्ह्यू नाही काही नाही. ते म्हणत नाही युअर CV वॉज ऑलरेडी विथ देम आणि ते म्हणे तुला काय इंटरव्ह्यू मध्ये विचारलं. तर अशा प्रकारे मी आणि त्या प्रद्मन कौलनी नंतर मला 1 महिन्यानंतर म्हणजे मी जॉईनिंग डेट बीट दिल्यानंतर त्यांनी मला फोन केला होता. ज्या दिवशी ती डायना मेमोरियल मॅच होती लॉर्ड्स मध्ये, तर त्या दिवशी त्यांनी मला फोन केला होता. त्यांना माहिती होतं की मी क्रिकेट लवर आहे. ते मला म्हणलं आता तुझं मॅच बघत असशील तर नंतर करू. मी म्हटलं नाही मी मॅच एवढी महत्वाची नाही. पण त्यावेळेला ते 10 मिनिटं माझ्याशी बोलले आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे कुणी लिगल हेड वगैरे नाही, स्टार्टअप कंपनी आहे. तर त्यामुळे तू पहिलं तिथे जॉईन व्हायच्या आधी कुणाला तरी त्या ठिकाणी आधी अपॉइंट कर आणि सर्व चेकिंग करून घे. डोंट टेक इट फॉर ग्रँटेड की आम्ही जे काही गोष्टी केल्या त्या सगळ्या लिगली करेक्ट आहेत असं काही तू हे घेऊ नको. म्हणजे त्या माणसाला एवढी काळजी त्या ह्याच्याबद्दल होती. आणि ते तू म्हणजे 1 सप्टेंबरला जॉईन होतोयस वगैरे आणि त्याच्यानंतर तो मला म्हटलं यू आर गोइंग टू मिस युअर फॉरेन ट्रॅव्हल हिअर. त्याला म्हटलं नो दॅट इज द रिझन. पण ते म्हणजे वर्षातनं 2दा तू ह्याला येशील जर्मन टाउनला वॉशिंग्टनला बोर्ड मीटिंग साठी येशील, त्याशिवाय मात्र तुला फॉरेन ट्रॅव्हल कंपनीच्या खर्चाने नसेल. म्हटलं काही हरकत नाही. आणि अतिशय प्रेम दिलं आणि अतिशय जिंदादिल टीम होती त्या युजेसची. पण दुर्दैवाने म्हणजे ती कंपनी काही फार मोठं होऊ शकली नाही. पण त्याच्यामागे कारण अगदी एक वेगळं होतं की अटल बिहारी वाजपेयी तेव्हा प्रधानमंत्री होते आणि त्यांनी लागोपाठ 5 अणुस्फोट जे केले त्यातले 5च्या 5 ह्यूज कंपनीवर पडले. त्यामुळे ह्यूजचा बिझनेस प्लॅनच क्रॅश झाला. त्याचं एक थोडंसं गायडन्स सांग. 11 मे 1998ला वाजपेयी सरकारने अणु चाचणी केली आणि त्याच्या अब्दुल कलाम जे होते त्याचे प्रमुख होते याच्यावरती, जॉर्ज फर्नांडिस रक्षा मंत्री होते त्यावेळेला आणि अडवाणी, ह्या 3-4 जणांनाच ही गोष्ट माहिती होती. आपले जे सर्व जे शास्त्रज्ञ होते ते मिलिटरीच्या वेशामध्ये तिथे जायचे, रात्री काम चालायचं. आणि त्यावेळेला US एक्झिम बँक होती. ही US एक्झिम बँक आम्हाला जवळजवळ 5,000 कोटीचं कर्ज देणार होती. आणि US एक्झिम बँकेच्या ऑफिसमध्ये फायनल सँक्शनच्या साठी मीटिंग होती. आणि त्यावेळेला आमची सगळी फायनान्स टीम तिथे रिसेप्शन मध्ये असताना टीव्ही लागला होता आणि त्याच्यामध्ये वाजपेयींचं भाषण सुरू झालं की म्हणजे आम्ही कुणाच्या विरुद्ध येतो पहिलं त्याचा वापर करणार नाही वगैरे. त्यावेळेला म्हणजे तरी सुद्धा कुणाच्या एकदम असं काही पेटलं नाही, डोक्यात पेटली नाही की म्हणजे ह्याचा आपल्यावर काही परिणाम होईल. पण आतमध्ये ज्यावेळेला मीटिंग रूम मध्ये आतमध्ये गेले तेव्हा त्यांनी सांगितलं आजची मीटिंग कॅन्सल झाली, वी नीड सम टाइम. आणि आम्हाला ते कर्ज कधीच मिळालं नाही कारण लगेच इमिजिएटली अमेरिकेने भारतावरती सँक्शन्स इम्पोज केले. नंतर लगेच फ्रान्स, जपान सर्वांनी सँक्शन्स इम्पोज केले. तर त्यामुळे हे जे प्रोजेक्ट फार जो मोठा होता महाराष्ट्राच्यासाठी वायर लाईन्स आणि फायबर ले डाऊन करायचा, हा प्रोजेक्ट भारतीय म्हणजे ICICI आणि यांच्यावरती अवलंबून राहिला. त्यामुळे हा प्रोजेक्ट मात्र त्याचं जे काय भव्यता होती ती मात्र निघून गेली. आणि टेलिकॉम प्रोजेक्टमध्ये जर व्हॉल्युम्स नसले तर ते प्रोजेक्ट यशस्वी होत नाही. ते छोटे बंधारे बांधून जसं पुरेसं इरिगेशन मिळत नाही तसाच थोडासा प्रकार आहे. पण त्यामुळे यूज काही दिवसांनी बंद करायला लागेल किंवा एकदम स्केल डाऊन होईल हे नक्कीच झालं होतं. मग तेव्हा तू नवीन नोकरी बघायला लागला होतास किंवा काय? मी तोपर्यंत यूज नाही, मी त्याच्यावरती नाही, मी नोकरी बघायला लागलो कारण त्यावेळेला ह्यूजला जे हे विकायचं होता, स्टेक विकायचा होता, माझी पोझिशन फार विचित्र होती. मी आय वॉज अ मेंबर ऑफ इंडियन टीम, पण आय वॉज ऑल्सो ऑन द बोर्ड ॲज अ ऑल्टरनेट चेअरमन टू प्रद्मन कौल. तर त्यामुळे जी काही इथे निगोशिएशन्स व्हायची, आम्ही रिलायन्स बरोबर निगोशिएशन्स करीत होतो, टाटा बरोबर निगोशिएशन्स करीत होतो. आय वॉज अ इम्पॉर्टंट मेंबर किंवा रादर चीफ ऑफ दोज निगोशिएटिंग टीम, की म्हणजे आमची कंपनी तुम्ही विकत घ्या आणि आम्हाला रिडंडंट बनवा वगैरे ह्याच्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी म्हणजे अंबानी, मुकेश अंबानी त्याकडे त्यावेळेला आरकाम होतं, त्यांच्याबरोबर डिस्कशन झाली वगैरे. आणि मग नंतर 1-2 मीटिंग मध्ये आम्ही पाहिलं आणि मी त्यांना युजेस वाल्यांना सांगितलं की बाबा ह्या यांच्याशी आपले एम्प्लॉईज वगैरे यांचं काही जमणार नाही याच्यावरती, तर त्यामुळे आय थिंक लेट अस नॉट प्रोसीड फर्दर. मग त्यावेळेला एकदा टाटाच्या बरोबर आमची बोलणी फिसकटली होती. मग नंतर मी परत एकदा बॉम्बे हाऊसशी त्यावेळेला संपर्क साधला
आणि नंतर टाटा बरोबर परत एकदा निगोशिएशन सुरू झाली आणि अक्षरशः म्हणजे ह्यूजने ही कंपनी फुकट टाटांच्या हाती दिली त्यावेळेला. हे 2002 मधली गोष्ट होती. तर त्यावेळेला माझ्या समोर म्हणजे होतं, आमच्या सॅलरीज अमेरिकन सॅलरी होत्या. आणि तर आता ह्या ठिकाणी मला त्याच वेळेला मुकेश अंबानींकडनं परत एकदा म्हणजे आग्रहाचं बोलावणं होतं. कारण माझ्या ह्यूज मधले जे सीईओ होता आमचा प्रकाश वाजपेयी म्हणून, तो त्या ठिकाणी गेलेला होता. आणखीनही इतर काही लोक तिकडे गेले होते. तर त्यामुळे त्यांना वाटत होतं, मुकेश अंबानी आणि त्यांना मनोज मोदी यांना वाटत होतं की इट्स अ नॅचरल थिंग की माधव विल कम. तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं यू राईट युअर फिगर आणि यू जॉईन फ्रॉम सो अँड सो डे त्याच्यावरती. पण त्यावेळेला मला टाटानी त्यावेळेला बोलून मला हे सांगितलं, टाटा ग्रुपला त्याला जे इराणी, जे एक रतन टाटांच्या नंतर अतिशय भव्य टाटा ग्रुप मधलं व्यक्तिमत्व आणि इंडस्ट्रीमध्ये जे प्रसिद्ध होते ते जे इराणी त्यावेळेला टेलिकॉम पाहायचे. तर त्याने मला बोलून सांगितलं यू आर नॉट शिफ्टिंग, वी नीड यू ऍटलिस्ट फॉर 1 year, वी नीड यू. तर ते त्या ठिकाणी मग नंतर त्यांनी हे केलं, म्हणजे त्या ठिकाणी रिटेन्शन बोनस आहे टाटाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच रिटेन्शन बोनस दिला. तो मला आणि आणखीन काही लोकांना दिला. त्याची अट होती की 1 वर्ष तरी राहायचं. आणि नंतर त्यांनी मला दुसरं सांगितलं की आमची टाटा टेलिसर्व्हिस ही फक्त महाराष्ट्राची कंपनी आहे. आमची टाटा टेलिसर्व्हिसेस आंध्र बेस्ड कंपनी आहे जी इतर राज्यांसाठी आमची आहे. तर यू विल लुक आफ्टर द वर्क ऑफ बोथ कंपनी. जनरली कंपनी टेक ओव्हर झाल्यानंतर यू लूज युअर जॉब. पण ह्या ठिकाणी मला त्यांनी माझा रोल त्यांनी एनलार्ज केला आणि मला त्यांनी सांगितलं की तू लिगल आणि याच्याबरोबर रेग्युलेटरी सुद्धा हे म्हणजे 2 प्रेसिडेंटचे रोल त्यांनी एकत्र घेऊन त्यांनी मला त्या दोन्ही कंपन्यांची जबाबदारी दिली. आणि त्याला तरी सुद्धा मी एकदा त्या पुस्तकात वर्णन आहे त्याप्रमाणे जे इराणींच्या पर्यंत हे केलं होतं की व्हॉट अबाउट माय सॅलरी, म्हणजे जाणार तू आम्हाला पाहिजेस. पण टाटाच्या सॅलरीज होत्या त्या आमच्या सॅलरीच्या साधारणपणे 40% होत्या. तर म्हणजे पगाराचं काय याला की म्हणजे 60% लॉस करून टाटाकडे जायचं का वगैरे, म्हणजे त्याला माझी मनाची तयारी नव्हती. तर त्यावेळेला मला डॉक्टर जे इराणींनी सांगितलं होतं डोंट अंडर एस्टिमेट अस, वी आर टाटास, वी आर टाटा, वी विल नॉट ओनली रिटेन युअर सॅलरी बट वी विल ग्रो युअर सॅलरी. आणि त्यांनी ते शब्द खरे केले. म्हणजे बरेच वेळेला हे टेलिकॉमच्या सॅलरीज होत्या या एक फार म्हणजे जेलसीचा विषय तो होता. ते त्याच्यावरच एक रतन टाटांचा किस्सा सांगतो की आमच्याकडे एक पारशी शेअर होल्डर होता. त्या पारशी शेअर होल्डर होता, अतिशय कटकटे होता आणि तो आमचा डिस्ट्रीब्युटर पण होता. आणि त्याच्या विरुद्ध काही आम्ही त्याच्या काही रिकव्हरीज केल्या होत्या त्याच्याकडनं. तर त्या रिकव्हरीज केल्यामुळे लिगल डिपार्टमेंट इन्व्हॉल्ड होतं, मी लिगल हेड होतो. तर त्यामुळे तो मला शिव्या करायचा. आमच्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये सुद्धा त्या ठिकाणी तो हे करायचा की आप जोशी को इतना सॅलरी क्यों देते हैं वगैरे किंवा याच्यावरती. असं हे आमच्या कंपनीपर्यंत ठीक होतं. नंतर त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी टाटा स्टीलच्या मीटिंगमध्ये रतन टाटा चेअरमन होते. तर रतन टाटाला त्यांनी आणि त्यावेळेला नेरुरकर म्हणून त्यावेळेला टाटा स्टीलला मॅनेजिंग डायरेक्टर नेमायचे होते. तर नेरुरकरांचा पगार माझ्या पगारापेक्षा काहीतरी 3-4 लाखांनी जास्त होता. तर हा जो आमचा पारशी शेअर होल्डर होता त्या पारशी शेअर होल्डरने प्रश्न विचारला की यू आर गोइंग टू पे नेरुरकर सो अँड सो, यू आर ऑलरेडी पेइंग माधव जोशी दिस मच. आणि आता टाटा स्टील प्रत्येक ठिकाणी हे काय असतं, ज्यावेळेला एजीएम असते तर त्यावेळेला जी सेक्रेटरियल टीम किंवा फायनान्स टीम असते ही काही त्यांना ड्राफ्ट रिप्लाईज बनवून चेअरमनला देतात. या प्रश्नाबद्दल काही टाटा स्टीलच्या टीमकडे काही उत्तर नव्हतं. त्यामुळे त्याने हा प्रश्न स्किप केला. पण रतन टाटांच्या तो लक्षात होता प्रश्न. तर त्याने एक छान उदाहरण दिलं की त्याने सांगितलं टाटा ग्रुप इज नॉट नोन ॲज अ पे मास्टर इन द एम्प्लॉयमेंट फील्ड. वी डोंट पे बिकॉज वी लाईक समबडीज फेस. These are the two things. And don't compare the salaries in the old businesses like steel, motors and others with the new businesses like software and telecom. So, त्यांनी त्या शेअरहोल्डरचं नाव घेतलं. Did you get your answer? This was not a proper place to ask, but I replied your question. ते फार युनिक आहे हा प्रकार. कारण प्रत्यक्ष एमडीने असं सांगणं येऊन आणि शेअरहोल्डरच्या मीटिंग मध्ये ओपनली सांगणं हे सहसा घडत नाही. पण ते झालं आणि नंतर मग यू कंटिन्यूड विथ टाटा आणि ही बंद झाली यूज. त्यांच्याकडे नंतर 13 वर्ष मी लिगल आणि रेग्युलेटरी ही 2 खरी मोठी ही आहेत फील्ड्स आहेत, फंक्शन्स आहेत की दोन्हीलाही सेपरेट प्रेसिडेंट असतो. पण त्यावेळेला एक ती प्रथा टाटाने पाडली होती की याच्यावर म्हणजे मध्ये 1-2 वर्ष दुसरा मनुष्य
घेतला होता त्यांनी. अच्छा. पण नंतर त्यांनी सांगितलं नाही यू विल टेक, ते परत तूच हे घ्यायचं. त्यामुळे 2 ह्याचा मी प्रेसिडेंट होतो ह्याच्यावरती. आणि त्यावेळेला मी 13 वर्ष काम केल्यानंतर 2013ला मी तिकडनं रिटायर झालो. तर त्यावेळेला एक मनोरंजक किस्सा झाला होता की मी त्यावेळेला मला टाटा ट्रस्ट मध्ये काम करायचं होतं. म्हणून एकदा रतन टाटा, मी आणि एन श्रीनाथ म्हणून त्यावेळेला टाटा टेली सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. आता ते टाटा ट्रस्टचे सीईओ आहेत. आज योगायोगाने त्यांचा 60वा वाढदिवस आहे एन श्रीनाथ यांचा, त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि तर त्या ठिकाणी मी रतन टाटांना म्हटलं मला टाटा, मी त्याला विचारलं तुमची आणि बिल गेट्सची ओळख आहे का, कारण बिल गेट्स त्यावेळेला भारतामध्ये इंडिया चिप पाहत होता त्या ह्याच्यासाठी. तर ते म्हणलं वाय डू वॉन्ट, म्हणून मला त्याच्या फाउंडेशन मध्ये काम करायचं आहे. तर मला म्हणले तुला बिहारमध्ये जाऊन एका खटियावर बसून फोटो काढायचे आहेत का, मला काम करायचं आहे त्या ठिकाणी. तर मला म्हणले त्याने वाय डोंट यू कम टू टाटा ट्रस्ट, तुला प्रोजेक्ट्स आवडतात का ऍडमिन आवडतात. म्हटलं ऍडमिनिस्ट्रेशन आवडतं. मला ठीक आहे, वेन आर यू रिटायरिंग, म्हटलं फेब्रुवारी 2013. फ्रॉम द नेक्स्ट डे यू कम टू द ट्रस्ट. तेवढ्याच श्रीनाथने सांगितलं आय एम नॉट गोइंग टू लिव्ह, आय एम नॉट लिव्हिंग हिम फ्रॉम टाटा टेली सर्व्हिसेस, आय वॉन्ट हिम इन टाटा टेली सर्व्हिसेस. आणि मी गेली 10 वर्ष मध्ये अजूनही टाटा टेली सर्व्हिसेस मध्ये मी त्यांचा टेलिकॉम याच्यावरती ऍडवायझर आहे. आता तू ऍडवायझर कपॅसिटी ऍडवायझर गेली 10 वर्ष. तिथे कारण काहीतरी वयाच्या हिशोबाने रिटायरमेंटचे नियम असतील ना त्यांचे त्यावेळेला. तर त्यावेळेला 60 वर्ष रिटायरमेंट अजूनही टाटा ग्रुपमध्ये आहे त्याच्यावरती. तर त्यामुळे मी एम्प्लॉई म्हणून आय सीज टू बी एम्प्लॉई, पण दुसऱ्या दिवसापासून मी ऍडवायझर म्हणून त्या ठिकाणी सुरू झालो. आणि ऑल बेनिफिट्स रिटेन. कारण तेच एक फार टाटा ग्रुपचं जे हे आहे आणि ते खरोखर म्हणजे प्रेम केलं करतात अजूनही ह्याच्यावरती. आता इथे रतन टाटांचा उल्लेख निघाला म्हणून रतन टाटांच्या राडी अटॅक प्रकरणामध्ये सुद्धा मला वाटतं तुला बरंच त्यांना डिफेक्टिव्ह केलेलं आहे. ज्यावेळेला सांगता येईल त्याचं थोडंसं सांग. फार सेन्सिटिव्ह विषय आहे. त्याच्यावरती ज्यावेळेला तुम्ही कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता त्यावेळेला चेअरमनशी तुमचा 3 महिन्यात एकदा संबंध येतो. त्यावेळेला सुद्धा म्हणजे अनेक कंपन्यांचे जे कंपनी सेक्रेटरी असतात ते म्हणजे चेअरमन जरी रतन टाटा असले तर ते एखाद्या टेबलाच्या एका कोपऱ्यावरती बसतात, बाकी सगळे त्यांच्या आजूबाजूला. माझी पहिल्यापासून एक प्रथा होती की मी चेअरमनच्या उजव्या हाताला मी बसणार याच्यावरती, उजव्या किंवा डाव्या ह्याच्यावरती मी त्या ठिकाणी बसणार. ती मी रतन टाटा ज्यावेळेला आमचे चेअरमन होते त्यावेळेलाही ती केली. ही डिड नॉट ऑब्जेक्ट टू इट, त्यामुळे ती चालू राहिली. ते 3 महिन्यात एकदा भेटणं वगैरे व्हायचं. पण 2011 साली ज्यावेळेला 2G स्कॅम झालं की ज्यावेळेला आपल्या ऑडिटर जनरलने CAG रिपोर्ट दिला की 1,76,000 crore नोशनल लॉस झाला टू द नेशन हॅज लॉस 1,76,000 crore बिकॉज द स्पेक्ट्रम म्हणजे ज्या ध्वनिलहरी असतात, द स्पेक्ट्रम हॅज बीन सोल्ड ऍट द 2001 प्राइसेस इन 2008 आणि इट वॉज अ स्कॅम. ते टेलिकॉम मिनिस्टर आणि करुणानिधींची मुलगी कनिमोई, त्याच्यानंतर बऱ्याच कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर, ओनर्स यांना अरेस्ट केलं गेलं वगैरे याच्यावरती. नंतर ते निर्दोष सुटलेत. आता हायकोर्टामध्ये दिल्लीला अपील पेंडिंग आहे याच्यावरती. तर त्यावेळेला टाटा ग्रुपवरती सुद्धा अनेक आरोप झाले आणि टाटा ग्रुपला कधीही सवय नाही की त्यांच्यावर दुसऱ्या कोणीतरी आरोप करावा आणि ते डिफेन्सिव्ह व्हावे, अशी त्यांना कधीही सवय नाही. तर त्यामुळे काय झालं की हे फार मोठ्या प्रमाणात 2G प्रकरणामध्ये जे आरोप झाले आणि हे कोण आरोप करतायत कुणाचे, म्हणजे ज्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर अटकेमध्ये होते त्यांच्यातलीच काही पब्लिकेशन्स हे होते, रतन टाटा शुड बी अरेस्टेड वगैरे. आणि हे रतन टाटा नेहमी मला सांगायचे किंवा सर्वांना सांगतात की माझं फोर्ब्स लिस्टमध्ये नाव नसेल. त्यावेळेला त्यांचं फोर्ब्स लिस्टमध्ये पण नाव नव्हतं. आता काहीतरी 411वे आहे ते. मुकेश अंबानी 7वे 8वे, तर 11वे मुकेश आणि रतन टाटा 411वे आहे त्याच्यावरती. तर ते सांगायचे माय कॅरेक्टर इज ओनली माय वेल्थ. तर त्यामुळे त्यांच्यावरती असे आरोप व्हायला लागल्यानंतर अतिशय अस्वस्थ व्हायचे त्याच्यावरती. मग ते हे करायचे की आपण प्रेस डिनायल करूया किंवा आपण त्यांच्या विरुद्ध डिफेमेशन केस करूया. मग त्यांना आमचे जे ग्रुप लिगल हेड होते त्यांना अक्षरशः जीव तोडून सांगायला यायचं की भारतामध्ये डिफेमेशन केसला काही अर्थ नाही. मग म्हणजे लंडनमध्ये कर. पण लंडन मधलं बजेट काढून त्यांना आम्ही सांगितलं की किती कोटी रुपये आणि तरी सुद्धा काही होणार नाही त्याला. मग नंतर त्यांनी डिफेमेशनचं बाजूला ठेवलं.
पण त्यावेळेला ह्या 2G प्रकरणामध्ये टाटा ग्रुपचा आय वॉज देअर ऍडवायझर आणि म्हणजे मी कारण टेलिकॉमचा रेग्युलेटरी हेड होतो. नीरा राडिया ज्या ह्या होत्या ज्या वादग्रस्त ठरल्या, नीरा राडिया वॉज माय ऍडवायझर. त्यांची सर्व जी अपॉइंटमेंट लेटर्स कॉन्ट्रॅक्ट ही सगळी सर्व वर्षांची मी सही केलेली होती. शी वॉज रिपोर्टिंग टू मी वीकली ऑन अ फोन कॉल आणि 5,500 जी टेप झालेली संभाषणं बाहेर आली त्याच्यातली अर्धी तिची आणि माझी किंवा त्यांची आणि माझी संभाषणं भांडण असल्याची. कारण ते टिपिकल जे काय दिल्लीमधले जे रिलेशन एक्सपर्ट्स असतात की म्हणजे मी असं केलं त्या म्हणजे असं पण सांगू शकतील की मी पंतप्रधानांना मीच नेमलं, याला त्या सांगायच्या टेलिकॉम मिनिस्टरना मीच नेमलं किंवा मीच त्यांच्याबद्दल नाव रेकमेंड केलंय. तर ते अशा ह्याच्यावरती आणि तर त्यांच्याशी तर त्या ह्याच्यामुळे नीरा राडिया शी वॉज रिपोर्टिंग टू मी. तर त्यामुळे रतन टाटांचं आणि ते हे करायचे एखादे असे कुठले आरोप झाले की त्यांचा फोन यायचा की याच्यावरती आपण प्रेस रिलीज करूया. त्यांचा सेक्रेटरीच्या बाजूला उभे राहायचे आणि जोरात बोलायचे. मला ते ऐकायला यायचं. टेल माधव दॅट आय एम लिव्हिंग फॉर एअरपोर्ट ॲट 2 o'clock, by 1:30 आय नीड द प्रेस रिलीज. तर मी त्यांच्या सेक्रेटरीला ताबडतोब सांगायचं प्रेस रिलीज आपण देणार नाही. तर त्यांना मी बरेच वेळा सांगितलं की तुम्ही हे सर्व जे आहेत हे 20,000 30,000 सर्क्युलेशन वाल्या पेपरनी असं म्हटलंय तुमच्यावर आरोप केलाय. टाटा ग्रुपचं आहे ते ऑल ओव्हर इंडिया पब्लिश होईल आणि तुम्ही आधी काय सांगणार हा आमच्यावर हा दिस इज द अलिगेशन अगेन्स्ट अस विच इज नॉट ट्रू. आणि इंडियन सायकी अशी मग त्यावेळेला अशी एक टूम निघाली होती की नंतर जी पुढे आपल्या सहारा श्रीनी वापरली की फुल पेज फ्रंट पेज ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची आणि आमच्यावर आरोप असे आणि हे सगळे कसे खोटे याच्यात ही तशी टाटा ग्रुपमध्ये पण अशी एक हे निघाली होती आणि फुल बॅकिंग ऑफ टाटा सन्स बोर्ड की आपण अशी ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची. आणि त्यावेळेला मला रतन टाटांनी काय केलं होतं भारतभर प्रवास करायला लावला होता आणि जेवढे व्हाईस प्रेसिडेंट्स आणि जनरल मॅनेजर्स होते त्यांना लेक्चर द्यायचं की 2G स्कॅम काय आहे आणि त्याच्यामध्ये आपला संबंध कसा नाही. आणि ह्या मॅटरवरती आय वॉज रादर द फायनल अथॉरिटी. तर त्या ह्याचा ऍडव्हर्टाइजमेंटचा ड्राफ्टही तयार झाला आणि मी सांगितलं आय एम नॉट गोइंग टू क्लिअर दॅट ऍडव्हर्टाइजमेंट. मग मला सांगितलं गेलं की यू कांट ओव्हरराईड द होल्डिंग कंपनी याच्यावर. म्हटलं ठीक आहे आय एम अ प्रोफेशनल, तुझा जॉब जाईल वगैरे. बरेच जणांना मला सांगितलं. म्हटलं ठीक आहे ना आय एम अ प्रोफेशनल, आय विल गो टू समबडी एल्स. म्हणजे टाटा हे इज नॉट द ओनली एम्प्लॉयर याच्यावर. तर ते त्याच्यानंतर ती जी ऍडव्हर्टाइजमेंट होती मी त्याला काही शब्दामध्ये काही डायरेक्टर्सना सांगितलं की इंडियन सायकीज की 10 आरोप केले त्यातले 2 तरी खरे असणार. हे असं आपण भारतीय मनोवृत्ती आहे की 10 लोक हे म्हणतात दोघं तरी हे करा. जर रामाने विश्वास ठेवला आपण त्याच्यावरती तर त्यामुळे म्हणलं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशी ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची नाही. ते आपण अतिशय म्हणजे तसं केलं तर अतिशय वाईट गोष्ट ठरेल ग्रुपच्या दृष्टीने. 2-3 दिवसानंतर तो डिसिजन ड्रॉप झाला. पण बरेच जण त्यावेळेला लोक मला हे करायला लागले की हा मनुष्य म्हणजे हा झालाय फार चढून गेलाय वगैरे किंवा अशा प्रकारे. त्याच्यानंतर पब्लिक अकाउंट्स कमिटी आली. मुरली मनोहर जोशी त्याचे अध्यक्ष होते त्यावेळेला कारण ते विरोधी पक्षाचे कडनं होते आणि त्या ठिकाणी 22 खासदार असतात. तर त्या 22 खासदारांच्या समोर आम्ही गेलो तर रतन टाटांनी पत्र लिहिलं की मी माधव जोशी आणि श्रीनाथ हे दोघे जण माझ्या बरोबर ह्याला आले तर चालेल का. मुरली मनोहर जोशींनी सांगितलं बाय ऑल मीन्स आहे. फक्त त्यांनी मिटिंगला सुरुवात झाली. सकाळी नीरा राडियांचं 3.5 तास त्यांना प्रश्न विचारले होते पण त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यामुळे सगळे जे कमिटी मेंबर होते ते अतिशय रागावलेले होते. आम्ही दुपारी 2:30ला गेलो तर आम्हाला सांगितलं बाय 4 o'clock यू कॅन टेक अदर अपॉइंटमेंट्स फ्रॉम 4:15 ऑनवर्ड्स. आम्ही 2:30ला आतमध्ये गेलो आणि 6:30ला आम्ही बाहेर आलो त्या ठिकाणी. आणि जे सुरुवात अशी झाली की रतन टाटांनी सांगितलं मला 30,000 फीटचं टेलिकॉमचं नॉलेज आहे माझं बट माधव अँड श्रीनाथ दे आर द पीपल ऑन द ग्राउंड दे विल रिप्लाय द क्वेश्चन. मुरली मनोहर जोशी सांगितलं जोशी आहे तो मुझे कोई आपत्ती नाही पण दिस विल बी मार्क ॲज रिप्लाइड बाय मिस्टर रतन टाटा नॉट बाय जोशी. तर रतन टाटाने सांगितलं आय अंडरस्टँड ॲब्सोल्युटली नो इश्यू. आणि मी 3.5 तास आम्ही त्यातली जवळजवळ श्रीनाथ पण त्यावेळेला टेलिकॉमला 2 महिने झाले होते तर त्यामुळे जवळजवळ बरेचसे प्रश्न होते ते प्रश्न मी घेतले त्या म्हणजे मी त्यांची रिप्लायज दिले वगैरे न्यायला. आणि अशा प्रकारे ती कमिटी आली. मी तर रतन टाटाने एक सांगितलं होतं त्यावेळेला
की 3 मिनिटाच्या वर जास्त उत्तर द्यायचं नाही. आणि माझं एक उत्तर, कारण त्यांना सप्लिमेंटरी विचारू दे, प्रत्येक खासदाराला सप्लिमेंटरी विचारायला वेळ मिळणार नाही, तर त्यामुळे 3 मिनिटांमध्ये जे काय उत्तर द्यायचं. आणि माझं एक उत्तर मात्र त्यांना हिस्ट्री ऑफ टेलिकॉम पाहिजे होती, ते 25 मिनिटं झालं. तर ते मला बाहेर आल्यानंतर मला म्हणले, यू टोल्ड मी दॅट नॉट मोर दॅन 3 मिनिट्स. आणि म्हटलं दॅट अप्लाइड टू यू, नॉट टू मी. आणि मुरली मनोहर जोशींनी आम्हाला बाहेर पार्लमेंटच्या याच्यामध्ये गॅलरीमध्ये आल्यानंतर आमच्याशी गप्पाही मारल्या. आणि ते खासदार जे सर्व होते, प्रत्येकाला रतन टाटांशी बोलायचं होतं, हस्तांदोलन करायचं होतं. ते बरेचसे, हा मराठी माणूस, त्यामुळे आपले आनंद अडसूळ वगैरे, यशवंत सिन्हा पण त्याच्यामध्ये, त्यांनी आतमध्ये आम्हाला बराच त्रास दिला होता. त्यांनी पण येऊन हे केलं, म्हणजे ओळख करून घेतली आमची आणि एक बोलले आमच्याशी वगैरे. ते पण सर्व पार्टी लाईन्सवर चालतं, म्हणजे बरोबर त्यांचे लाईन असे मला वाटतं वेळ. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की सहार आणि जाहिराती जिल्ह्यांमध्ये तिहार जेलमध्ये जाऊन बसले, त्यामुळे माधवने जे ऍडवाइस दिला होता तो अगदी करेक्ट होता. रतन बाहेर असेल. खूप याच्यात बोलण्यासारखं तर खरं खूप आहे. एक 2-3 प्रश्न फक्त पुस्तकाच्या पब्लिकेशन बद्दल मला करायचे की फेसबुकवरती हे पुस्तक पहिल्यांदा आलं आणि मी सुद्धा ते सगळे भाग वाचत होतो, त्यामुळे ते इतके छान होते की आल्या क्षणी वाचून आम्ही पुढे जायचो. त्यातनं हे पुस्तक झालं, हे मला वाटतं युनिक झालेलं आहे, असं आधी कधी झाल्याचं ऐकवत नाहीये. ग्रंथालयाने फार चांगलं मोठं काम केलेलं आहे. तर याच्यावरती जे लोकांच्या प्रतिक्रिया आल्या या पुस्तकावरती, आधी फेसबुकवर आल्या, साधारणपणे एक 5-6 लेख आल्यानंतर सुरुवात झाली लोकांची. आणि साधारण 300-350 कॉमेंट्स आले, असे 40 लेख झाले म्हणजे प्रत्येक शुक्रवारी. आणि म्हणजे जर तो शुक्रवारी संध्याकाळी 7ला टाकायला उशीर झाला तर मला व्हॉट्सअपवर मेसेज यायचे, अजून आला कुठे बाहेर असे त्याच्यावरती. आणि फेसबुक सुरुवातीचे एक 3-4 जे लेख होते मी ते 1600 शब्द 1700 शब्द, नंतर माझ्या लक्षात आलं की फेसबुक लोक हँडसेटवर वापरतात. मग नंतर मी एक स्वतः नियम करून घेतला की 1000 शब्दांच्या वर कुठलंही प्रकरण किंवा कुठलंही 1000 शब्दांच्या वर करायचं नाही. तर त्यामुळे ह्याच्यातली प्रकरणं अतिशय सुटसुटीत झालेत. काही लोकांना ते वाटतं की, म्हणजे आता उदाहरणार्थ ठाण्याचे कलेक्टर राजेश नार्वेकर आहेत, ते मला सांगत होते तुम्ही अतिशय सुरेख पुस्तक लिहिलंय, फक्त ते डोकोमो विकोमो वगैरे त्याच्यावरती जरा काहीतरी बरंच फार त्रोटक लिहिलंय तुम्ही त्याच्यावर. आता अशोक नायगावकरांच्या या हे आले, प्रतिक्रिया आले, अतिशय सुरेख प्रतिक्रिया की म्हणे आम्ही सर्व साहित्यिक आहोत, हे साहित्यिक म्हणे नसलेलं दुःख उगाळत वगैरे पुस्तक लिहितो ह्याच्यावरती, तर तुमचं म्हणे आनंदी असलेलं पुस्तक, पण त्याच्यामध्ये म्हणे हे वाटतं की काहीतरी बिटवीन द लाईन तुमच्या जे आतमध्ये ते सर्व बाहेर येऊ द्या असं. ऍक्च्युली आता जे माधवने सांगितलं की लोक म्हणायचे की अरे अजून छापलं का नाही, अजून पाठवलं का नाही, हे भाग्य याच्या आधी फक्त एकाच पुस्तकाला आलेलं आहे. शेरलॉक होम्स सिरियली छापले जायचं ग्लोब या वृत्तपत्रात. तिथे वाचकांनी लिहिलं, एकदा त्यांनी दिल्लीने इन्स्टॉलमेंट केले की काय गॉयल साहेब अजून पाठवत का नाही. म्हणजे उत्सुकता जी आहे, इतकं छान लिहिलं होतं ते की तो अनुभव प्रत्येकाला घ्यावासाच वाटला होता. या सगळ्या अनुभवामध्ये तुझ्या घरच्यांचाही खूप मोठा सहभाग आहे. घरच्यांचा सहभाग आहे, विशेषतः नेहाचा सहभाग आहे याला. कारण मी प्रत्येक जो लेख लिहायचो तो तिच्याकडे मी पाठवायचो. ती आता बॉस्टनला असते आणि तर ती त्याच्यावरती म्हणजे त्या टिपिकल कोकणस्थळ किंवा जे आई वडील जे काय म्हणजे वडील आणि मुलगी जे काय नातं असतं तर त्याच्यावरती मग तो हा पॅरेग्राफ कशाला पाहिजे, या 2 पॅरेग्राफ मध्ये काही लिंक लागत नाही, ते एक दोन वाक्य टाकून ते कनेक्ट करा वगैरे असे तिचे ह्याच्यावरती यायचे. मला हे आल्यानंतर राग यायचा, पण तिच्या मी सगळ्या सूचना हे करा अंमलात आणल्या आणि त्याच्यामुळे जो पुस्तकाला वेग जो आलेला आहे बरोबर आहे तो. आणि बाकी सर्व म्हणजे अमेय, सुनबाई, पूर्णा, त्याच्यानंतर सुरेखा, या सर्वांचं प्रोत्साहन होतच त्याच्यावरती. एकाच घरामध्ये 4 कंपनी सेक्रेटरी असणं हे मला उदाहरण नाही, त्यामुळे प्रत्येकानेच त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. आता हे सगळं पुस्तक झालं, याची वृत्तपत्र मीडियाने पण फार चांगली दखल घेतली. हे नमूद करण्यासाठी ह्या पुस्तकाला ते म्हणजे ग्रंथालयाचं ते श्रेय आहे. सुदेश इंग्लजपूरकर, धनश्री भिडे सर, अरुण आणि ह्याच्याबद्दल सर्व मोठ्या वृत्तपत्रांनी याचं परीक्षण किंवा लोकसत्तेने तर त्याच्यातलं पहिलं Y2K प्रकरण हे प्रकाशनाच्या दिवशी छापलं. त्याच्या प्रकाशन समारंभाची अतिशय मोठ्या प्रमाणावर बातमी वृत्तपत्रात आली. आणि आता फक्त एक सकाळ जर सोडलं तर सकाळमध्ये अजून पुढच्या काही आठवड्यामध्ये अपेक्षित त्याच्यावरती ग्रंथ परिचय आहे. बाकी
सर्व ह्यांनी ह्याच्यावरती चांगल्या तुम्ही स्वतः विवेकसाठी केलं, त्याच्यावरती विवेक, तरुण भारत, त्याच्यानंतर लोकसत्ता झालंच आहे, त्याच्यानंतर श्रीराम सिद्धेंनी महाराष्ट्र टाइम्ससाठी परीक्षण केलं. कौशिक लेले म्हणून एक ब्लॉगर आहे, ज्याने आतापर्यंत 300 परीक्षण केले, त्यांनी याचं परीक्षण केलं. डोंबिवलीकर एक परिवार म्हणून आमचं डोंबिवलीचं अतिशय प्रेस्टिजियस मासिक आहे, त्याच्यामध्ये उज्ज्वला लुकतुके म्हणून त्यांनी हे केलं. अनेक जणांनी ह्या पुस्तकावर लिहिलं आणि इंटरव्ह्यू झालेले ह्याच्यावर. हे पुस्तक वाचनीय तर आहेच आणि कॉर्पोरेट जगाची ओळख मराठी वाचकांना फार कमी असते, ती पण या पुस्तकाच्या निमित्त झाली. परंतु या पुस्तकात एक जे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये यशाचा आणि सुखाचा गुरुमंत्र, हे प्रकरण एक युनिक प्रकरण आहे आणि माझी अशी इच्छा आहे की जे हे लोक पुस्तक वाचतील ते प्रकरण 3दा-4दा तरी वाचायचं, कारण त्यातनं तुम्हाला पुढची दिशा मिळेल. हे प्रकरण लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली? तर ह्या प्रकरणाचं पूर्ण श्रेय हे ग्रंथालीचं आहे. ग्रंथालीच्या तर्फे राधिका कुंटे यांना सुदेशनी त्यांना ते एडिट करण्याचं काम दिलं होतं आणि त्यांचं म्हणजे एक जरा थोडेसे आत्मप्रौढी सांगतो की त्याला ते 3-4 दिवस आधी पुस्तक दिलं होतं. त्यांनी ठरवलं होतं की हे पुस्तक आपण एक 3-4 दिवसात थोडं वाचूया. तर त्यांनी ते एका बैठकीत पुस्तक वाचलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला 2 सूचना केल्या. हे पुस्तक फार छान झालंय, फक्त त्याच्यामध्ये तुमचं जे यशाचं रहस्य आहे त्याच्यावरचं एक प्रकरण आलं पाहिजे आणि तुम्ही 50 वर्ष काम केलंय कॉर्पोरेट फील्डमध्ये, तर तुमच्या दृष्टिकोनातून भारत पुढच्या 15-20 वर्षात कसा असेल हेही प्रकरण पाहिजे. तर ते पूर्णपणे श्रेय त्यांचं. त्याच्यानंतर ही जी चॅप्टर हेडिंग्स आहेत ही त्यांनीच दिलेली आहे त्याच्यावर. माझी अतिशय बाळगोत किंवा कॅज्युअली दिलेली होती, तर ती राधिकाच्या याच्यामुळे की स्वतः आधी चांगली लेखिका आहे, आजच्या सकाळच्याच विवाहामध्ये सुद्धा तिचा लेख आहे, तर तिच्या याच्यामुळे. आणि बाकी मात्र त्यांनी पुस्तकाला कुठलाही हात लावला नाही, हेही ग्रंथालयाचे खरोखर आभार मानतो की त्याने म्हणजे कुठलंही संस्करण किंवा एडिट. बरेच जणांनी मला ऑफर दिले होते की हे तू एडिट, मला बरेच जण विचारतात हे शब्दांकन कुणी केलं. पण ग्रंथालयाने कोणतीही ढवळाढवळ नाही केली. आणि एक दुसरं सुदेश यांचा मी मोठा आभारी आहे की आम्ही फेब्रुवारीच्या मध्याला त्यांच्याशी आमची भेट झाली. भिडे, त्याच्यानंतर श्रीहर्ष पेढे माझे पोदार मधले आणि नंतर टाटा मधले सुद्धा सहकारी, तर ते मी भिडे सर असं मी त्याला भेटलो की म्हणजे शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. पण त्यांनी सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं नाही तुमचं पुस्तक पुस्तक घेतलंय तर तुम्हाला केव्हा पाहिजे. मी आता काय सांगणार की म्हणजे ग्रंथालयाबद्दल काही फार चांगलं मी ऐकलेलं नव्हतं म्हणजे पुस्तकाच्या डिलिव्हरी बद्दल, तर त्यामुळे मी गप्पच राहिलो. तर ते त्या आणि 1 एप्रिलला मला वाटतं पाडवा होता, तर ते मला म्हणले पाडव्याला तुम्हाला देवाला ठेवायला पुस्तक दिलं तर चालेल का. म्हणजे मला धक्काच बसला. मी म्हटलं निश्चित, आणि त्यांनी शब्द पाळला. पाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री 9 वाजता मला 25 पुस्तकं त्यांनी मला भांडूप मध्ये त्याची डिलिव्हरी दिली. याच्यात खरोखर म्हणजे अतिशय आणि फार फार कौतुकाने ग्रंथालयाने हे पुस्तक अनेक मोठमोठ्या, मी आता अशोक नायगावकर सांगितलं, त्याच्यानंतर आम्ही अशोक सराफ यांच्या 75च्या कार्यक्रमाला गेलो, तर त्यावेळेला डॉक्टर रमाणींना दिलं, त्याच्यानंतर निखिल वागडेंना दिलं ते, त्याच्यानंतर चंद्रकांत याला चंद्र कुलकर्णी त्याला हे पुस्तक दिलं, सुनील गावस्करना त्यांनी पुस्तक दिलं. म्हणजे सुदेशनी अतिशय कौतुकाने या पुस्तकाला ट्रीटमेंट दिलेली आहे. म्हणजे खरोखर म्हणजे माझं पहिलं पुस्तक आहे म्हणजे ग्रंथालयाच्या पहिल्या त्याच्यावरती. आणि मला बरेच जण सांगतात की तुमच्या पहिल्याच पुस्तकाला ग्रंथालयाने हे दिलेलं आहे. त्यांना कदाचित माहिती नसेल की अनेक जणांची पहिली पुस्तकं ग्रंथालय करतात, हे नॉलेज नसेल. अत्र्यांचा एक किस्सा सांगितला जातो की अत्र्यांना कोणीतरी नट म्हणले की याच्यात नाटकामध्ये जरा ऍडिशन्स घेऊ का, ते म्हणजे माझ्या ताजमहालाला तुमची वीट लावू नका. तसं थोडंफार तुझ्या पुस्तकात अजिबात वीट लागलेली नाहीये, त्यामुळे आपल्याला वाचताना त्याचा वीट येत नाही. फार छान वाटतं वाचायला आणि पुस्तक तर उत्तमच झालेलं आहे. आता या पुस्तकाचं पुढे इंग्रजीमध्ये करण्याचा तुझा विचार आहे? म्हणजे पण ते इंग्रजी भाषांतर नसेल. आता मी इंग्रजी भाषांतर पूर्ण करून जॉर्ज वर्गीसनी ज्याला प्रस्तावना लिहिली तर जॉर्जला मी ते ऑलरेडी वाचायला दिलं ते ह्याच्यावरती. पण ते माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्तींचे संदर्भ आहेत. त्याच्यामध्ये पी चिदंबरम आहे, हरीश साळवे आहे, त्याच्यानंतर अरुण जेटली आहे, की ज्या अतिशय मोठ्या व्यक्ती आहेत.
अभिषेक सिंघवी आहेत वगैरे याच्यावरती. तर हे पुस्तक म्हणजे भाषांतर करून उपयोग नाही, हे इंग्रजीमध्ये परत एकदा लिहिलं लागेल, कारण ती शैली फार वेगळी हे असायला लागेल याच्यावर. आणि टाटा ग्रुप बद्दल सुद्धा 8-10 प्रकरण आहेत, म्हणजे त्यांच्याकडेही हे पुस्तक मला इंग्रजीमध्ये केल्यानंतर त्यांच्याकडेही परवानगीसाठी किंवा आता म्हणजे त्यांच्यासाठी अभिप्राय किंवा फॉरवर्डसाठी पाठवायला लागेल त्याच्यासाठी. तर त्यामुळे हे परत म्हणजे लिहून काढायला लागेल, बरोबर, पुन्हा लिहायला लागेल, परत लिहायला लागेल. पण ते तसं लिहायला जावं अशी आमची इच्छा आहे, जितक्या लवकर ते येईल. पण एक मला सांगायचं, मी कॉलेजांमध्ये शिकवतो, त्यामुळे सध्याच्या तरुण मंडळींचं वाचन हे व्हॉट्सअपपुरतच मर्यादित झालंय दुर्दैवाने. तर या पुस्तकाची ऑडिओ फाईल करणं याच्याबद्दल काहीतरी आपल्याला करायला पाहिजे, आणि ही कॉपी अर्थातच करायला. या प्रश्नांची उत्तरं मी सुदैवाने ग्रंथालयाला उद्देशूनच होतं. आता एवढं सगळं अचिव्हमेंट झाली, एवढं सगळं केलं, अजून काही करायचं राहिलं आहे का, हा शेवटचा प्रश्न आहे. किती वेळ चालतो नाही, म्हणजे तुम्ही आयुष्याबद्दल विचार नाही, एकूण कितीतरी गोष्टी केल्या, पण कधी कधी काय आहे की पुष्कळ लोक सांगतात की मला ना इंजिन ड्रायव्हर व्हायचं होतं, गंमत म्हणून सांगतो. असं काही राहिलं नाही का, असा गमतीचा प्रश्न आहे. असं अतिशय समाधानी आयुष्य आहे. आणि मला म्हणजे स्वतःबद्दल किंवा देवाबद्दल माझं म्हणजे मी स्वतःचा देवाचा आभार मानतो की मला जी माणसं भेटली ही चांगलीच माणसं वेळोवेळी भेटत गेली. एम.के. पटेल, पीटर वेन्सर, के.आर.व्ही. सुब्रमण्यम. कुणाशी माझा संबंध नव्हता, रक्ताचं नातं नव्हतं, पण ह्या लोकांनी, सुरेश राजे ज्यांनी मला डांगे फर्नांडिस व्हायचं आहे का म्हणून, नाहीतर मी कुठेतरी एखादा लहानसा युनियन लीडर झालो असतो, त्या कॅडबरीमध्ये त्या गाड्या बोनविटा चॉकलेटच्या भरत राहिलो असतो वगैरे त्या ह्याच्यावरती. पण अनेक लोक भेटले, आणि दुसरं एक याच्यामध्ये चांगली माणसंच लक्षात राहिली. महत्वाचा मुद्दा आहे हा, कारण वाईट माणसं लक्षात ठेवून आपलंही मन वाईट करण्यात काहीच पॉईंट नसतो. चांगल्या अनुभवांची चांगली माणसं, पण याच्यात एक त्यांनी सांगितलेलं नाही की चांगल्या माणसांनाच चांगली माणसं भेटतात, त्यामुळे ते त्यांनी स्वतःच सांगितलं नाही. फार महत्वाचं आहे. ही मला संधी मिळाली ग्रंथालय आणि माधव जोशीमुळे, मला त्याच्याबद्दल खूप आनंद वाटला. तुम्हालाही होते काही वेगळ्या गोष्टी याच्यातनं कळल्या असतील. पुस्तक तर आपण सगळं वाचणारच आहोत, आणि मगाशी म्हटलं तसं इतक्या चटकन दुसरी आवृत्ती निघणं हे मला वाटतं याच्या आधी काही घडले असं मला तरी माहिती नाही. मला काही खूप कमी माहिती अशातली गोष्ट नाही. त्याच्यातलं एक मुख्य ग्रंथालयाने जसं मार्केटिंग केलं या पुस्तकाचं, तसं जो प्रकाशन समारंभ डोंबिवलीतला झाला त्याच्यामध्ये 600 लोक त्या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते, आणि तब्बल 3 तास कार्यक्रम तो चालला. म्हणजे मी वरती असा अस्वस्थ होऊन पाहत होतो, कारण माझं प्लॅनिंग होतं 1 तास 45 मिनिटं, आणि 3 तास तो ज्याला 5-5 मिनिटं दिलेली होती ते असे 12 मिनिटं 13 मिनिटं वगैरे बोलले. आणि त्या ठिकाणी दीपाली काळे ह्या ठिकाणी हजर आहेत. डोंबिवलीमधल्या सांस्कृतिक क्षेत्रामधल्या जर पहिलं नाव घ्यायचं असेल तर दीपाली काळे. तर त्यांनी त्या ठिकाणी 40, तुम्ही उभ्या राहा पाहू द्या, त्यांनी 40 कलाकारांची दिंडी त्या ठिकाणी काढली, आणि त्या दिंडीमध्ये दिंडीमधले काही वारकरी होते त्यांनी जॅकेट्स घातली होती. आता दिंडीची जी पुढची मुलगी होती तिच्या हातामध्ये लॅपटॉप होता, आणि त्या लॅपटॉपचा स्क्रीन सेवर तुळशी वृंदावन होता. आणि अतिशय संपूर्ण सभागृहामधून ती 5 ते 7 मिनिटं ती दिंडी आली, आणि मोठ्या एका पालखीमध्ये सर्व पुस्तकं होती, आणि ती स्टेजवरती प्रकाशनासाठी त्यांनी ठेवली. अतिशय म्हणजे सगळ्यात तो हायएस्ट पॉइंट त्या प्रकाशन समारंभाचा होता. प्रकाशन समारंभांकरता तो एक माइलस्टोन झालेला आहे की असं प्रकाशन होतं. आणि ते डोंबिवलीमध्येच 600 लोक प्रकाशनाला मला वाटतं डोंबिवलीमध्येच येऊ शकतील. बरोबर. त्यातले आम्ही 3 जण मुंबईहून आलो. बरेच जण मुंबईहून तेव्हा आले, त्यामुळे आज इथे कळलं आहे. फारच छान अनुभव होता सगळं, आणि फार बरं वाटलं या गप्पा. मला CNN वरच्या माणसाने माझी मुलाखत आज घेतली, त्याचं मलाही कौतुक आहे. थँक्यू. कारण लेले साहेबांबद्दल ते काय काय करत असतात. त्यांनी दुसरं एक त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे, ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी आकाशवाणीला फोन केला, आणि त्यांनी सांगितलं की चिंतन कार्यक्रमामध्ये माधवचा कार्यक्रम झाला पाहिजे. मला दुसऱ्या दिवशी फोन आला की तुम्हाला चिंतन कार्यक्रम, मला विषय की म्हटलं माझा आध्यात्मिक मला काही बेस नाही, तर मी चिंतन मध्ये काय. तर मी त्यांना विचारलं की माझ्या पुस्तकातलं शेवटचं प्रकरण आहे, त्याचे 4 भाग केले, 4 मिनिटाचे 4 भाग करायचे होते.
त्याचे 4 भाग मी केले आणि त्यांना पाठवलं, तर त्यांना फार आवडलं ते त्याच्यावरती. तर त्यामुळे नेनेंच्यामुळेच माझं आकाशवाणीवरचं चिंतन पण झालं त्या ठिकाणी. मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे जितकं आपण जाऊ तेवढं करायलाच पाहिजे. या सगळ्या कार्यक्रमाला पावसाचा रेड अलर्ट असून सुद्धा तुम्ही सगळे आलात, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आणि छान कार्यक्रम झाला. तिथे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम संपला असं नाही. आणि आपण सर्व या ठिकाणी प्रेमाने आलात, पावसाची भीती न बाळगता आलात. आता परत जाताना काय होईल सांगता येत नाही. पण तरी सुद्धा खूपच नृत्य आणि खूपच छान. म्हणजे मी दोन्ही कार्यक्रमांना होतो. त्या कार्यक्रमाचा एक भव्यपणाचा एक संस्मरणीयपणा आणि ह्याचं एक छोटेखानी नृत्य मोजक्या लोकांसमोर पण किती भरभरून आनंद. आणि म्हणजे हा संपूच नाही अजून, वेळ घड्याळाकडे ते उगाच बघतात असं वाटावं इतकं छान रंगलेला कार्यक्रम. पण तरी आपल्याला कोणतरी थांबावं लागतं. त्यामुळे या कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी सुदेश इंगळासपूरकर काही मोजक्या गोष्टी सांगू इच्छित आहेत. नमस्कार. इतक्या खूप चांगल्या कॉर्पोरेट दिंडीची गप्पा चालू आहे. मी आता तुमच्याशी थोडासा गप्पा मारणार आहे त्या सांस्कृतिक दिंडीबद्दल. मगाशी त्यांच्या मुलाखतीत खूप वेळा पोद्दार उल्लेख आला होता. ग्रंथालयाने जो पहिला वाचक दिन केला तो पोद्दार कॉलेजमध्ये केला होता आणि तिथे आम्ही भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत घेतली होती. आणि त्या काळात जंगलाला कळलं होतं की पुढे भालचंद्र नेमाडेंचं काय नाव होणार आहे, त्यांना ज्ञानपीठ मिळणार आहे. तर म्हटलं या निमित्ताने आपण सांगूया. दुसरं त्यांच्या गप्पांमध्ये दुसरा उल्लेख आला तो म्हणजे वसंत डावकरे यांचा. म्हणजे मला त्यावेळी जाणवलं होतं, आम्ही बालझुंबड पहिली केली होती शिवाजी पार्कच्या मैदानावर आणि खूप त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आणि मग दुसरी बालझुंबड आम्ही ठाण्यात करावी, गावदेवी जे मैदान आहे त्या मैदानावरती, म्हणून आम्हाला वसंत डावकरेंनी आमंत्रित केलं होतं. आणि मग त्यांनी सांगितलं की त्याचा खर्च जो सगळा तो मी उचलेला, आपण एक वेगळा बँकेचा अकाउंट काढू. आम्ही तो बँकेचा अकाउंट काढला. तिथे प्रभाकर भिडे आणि ते दोघांनी मिळून तो अकाउंट काढला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आणि त्यातनं आम्ही सगळा खर्च केला. नंतर आम्हाला तिथे कसा किस्सा अनुभवात आला. कार्यक्रम घडला, बालझुंबड खूप मोठ्या प्रमाणात झाली. नंतर तो बँकेचा अकाउंट त्यांनी परतून बंद केलं आणि त्याचे पैसे काढून घेतले. हे राजकीय माणूस काय करू शकतो याचा आम्ही तिकडे अनुभव घेतला होता. त्यावेळेला त्यांनी स्वतःच फोटो असलेली सांस्कृतिक दिंडीत काय काय घडतं याचा तुम्हाला एक अनुभव यावा. आता तुम्ही ज्या सगळ्या वास्तूत बसलेल्या आहात तिथे आम्ही 15 ऑगस्ट पर्यंत 3 वेगळे कार्यक्रम करणार आहोत. आता आम्ही नुकतंच हे सांगायला हवं म्हणून मृदुला वाटकरांचं पुस्तक केलं. दुसरं आता बाउन्सर म्हणून रवींद्र मांजरेकरांचं पुस्तक केलं. या निमित्ताने त्या 2 लेखकांशी आम्ही ते गप्पा मारणार आहोत. त्यांना आम्ही ते बोलतो करू. तो त्या कार्यक्रमाची डेट ठरली की तुम्हाला आम्ही सगळ्यांना कळवू. तुम्ही आवर्जून सगळ्यांनी ते यावं. तशीच आम्ही 2 डॉक्टरांची पुस्तक केली. एक अविनाश सुपे यांचं सर्जनशील आणि राव पेगो, दुसरं सुधीर नाईक यांचं कॅन्सर डोके पेशी म्हणून. तर ह्या 2 डॉक्टरांची गप्पा आणि ते दोघं एका वर्गातले असा एक वेगळा कार्यक्रम इथे आम्ही करणार आहोत. तिसरं मगाशी माधव जोशी म्हणाले अशोक सराफ यांचं आम्ही मी बहुरूपी हे पुस्तक प्रकाशित केलं. तर त्यांना आम्ही इथे बोलवणार आहोत. अशोक सराफ यांना त्यांची 75 छायाचित्रांचं एक्झिबिशन इथे भरणार आणि त्यांची मुलाखत इथे होईल. दुसऱ्या दिवशी त्यांच्या कामाबद्दल अन्य कोणती मोठी व्यक्ती बोलेल असा 3 दिवसाचा इव्हेंट आम्ही ते करणार आहोत. आणि नंतर त्यांचं सगळे एक्झिबिशन आम्ही अमेरिकेला घेऊन जाणार आहोत आणि बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत. तर असे 3 कार्यक्रम 15 ऑगस्टपर्यंत घडतील. त्या 3ही कार्यक्रमाला तुम्ही या. आता इथे ज्ञानेश चांदेकर म्हणून माझा मित्र आलेला आहे. तो उद्योग विश्व या मासिकाचा संपादक आहे. तर त्यांनी असं मला आज सांगितलं की कॉर्पोरेट नीतीचा कार्यक्रम आहे तर तू इथे एक अनाउन्समेंट कर. ते आम्ही दर महिन्यात एक कार्यक्रम इथे व्यावसायिक आता कॉर्पोरेट जगातल्या मान्यवर व्यक्तीशी संवाद असं आम्ही करणार आहोत. दर महिन्याला एक कार्यक्रम होईल. तर त्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन आणि संयोजन आहे तो स्वतः करणार आहे. तर अशा प्रकारच्या विविध ऍक्टिव्हिटी ग्रंथालय करते. तुमच्यासारख्या वाचकांचा उत्तम प्रतिसाद लागतो म्हणून ग्रंथालय 47 वर्षापर्यंत एवढं काम करता आलं. पुढे ते आता 50 जाणार आहे. तर एवढं मी माझं मनोगत बोललो. मिशन सांगा. आता पत्ता सांगताना मन्नतच्या जवळ आहे. काही वर्षांनी तो ग्रंथालयाच्या जवळ मन्नत आहे. तो सांगेल. मगाशी माधव जोशींबद्दल बोलताना त्यांनी त्या पुस्तकामध्ये खूप सगळ्या चांगल्याच गोष्टी लिहिल्या. कारण जसं
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुलंवरती एक असा आरोप केला होता की त्यांनी सगळं गोडगोडच लिहिलं, पण जी माणसाची वृत्ती असते की ज्याला जे घ्यायचं तोच ते घेतो, तसं त्यांच्यामध्ये जी काही चांगलं घेण्याची आणि चांगलं आठवण्याची, म्हणजे ह्या इतका जो भव्य सोहळा झाला त्यामध्ये त्यांना पहिली नोकरी देण्यासाठी मदत करणारे जे राजेसाहेब होते त्यांना नुसतं बोलवलं नाही, त्यांना सन्मानाने व्यासपीठावर त्यांचा खूप मोठा सत्कार केला. तर ही जी चांगलं लक्षात ठेवण्याची आणि ज्यांनी आपल्याला जे काही मदत केली किंवा एकूणच डोंबिवलीमध्ये जे जे काही चांगलं असतं, अगदी छोटासा जरी सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी माधव जोशी त्याची आवर्जून दखल घेतात, त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि जणू काही तो स्वतःचाच कार्यक्रम असल्यासारखं त्याच्या प्रसिद्धीपासून सर्व गोष्टींमध्ये ते लक्ष देतात. आणि त्यामुळे त्यांचा जोडलेला परिवार इतका मोठा आहे की हा परिवार जमा करणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी ह्याबद्दल सुद्धा, त्यांनी जोडलेल्या माणसांबद्दल सुद्धा त्यांनी लिहावं असं या प्रसंगी एक इच्छा व्यक्त करतो. खूप छान कार्यक्रम झाला, खूप हृदय झाला, खूप कौटुंबिक झाला. तुम्ही सगळेजण आलात, माधव जोशी आले, नेने साहेब आले, केळकर साहेब आले आणि सगळीच मंडळी प्रेमाने आली. असेच तुम्ही या वास्तूमध्ये आवर्जून येत राहा. त्यामुळे खूप आनंद व्यक्त करतो. आभार औपचारिक मानत नाही, यापुढेही वारंवार तुमची पावलं या वास्तूला लाभोत आणि हे एक सांस्कृतिक केंद्र होऊन दे. असं म्हणतात की फ्रेंच राज्यक्रांती असेल किंवा रेनेसान्स काळातल्या ज्या काही अनेक कलात्मक घडामोडी ज्या झाल्या त्या अशा काही वास्तूंमध्ये झाल्या की जिथे अनेक लोक येत राहिले, जिथे अनेक चर्चा झाल्या आणि या चर्चांमधून इतिहास घडला. तर ग्रंथालयाला असा इतिहास घडवायचा आहे, सांस्कृतिक सगळी चांगली लोक यावीत म्हणून ही वास्तू हे प्रतिभांगण आहे, इथे जास्तीत जास्त चांगले लोक यावं अशी मी आशा व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम हे समाप्त होतोय. सगळ्यांनी अल्पोपहाराचा लाभ घ्यावा आणि धन्यवाद.